जय मित्रांनो, अमरावती जिल्ह्यामध्ये 31 मे 2026 रोजी जो काही आपण पेपर घेतला होता, त्या पेपरमध्ये जे काही गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. आता इथून काय करणार आपण, प्रत्येक रविवारी सायंकाळी 4 वाजता दर रविवारी हे लक्षात ठेवा, अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियम येथे पेपर कंडक्ट करणार आहे. जे विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातले असेल त्यांनी आवर्जून या पेपरला भेट द्यायची. ठीक आहे. जे विद्यार्थी नाही आहे, अदर जिल्ह्यामधून आपल्याला बघत असेल तर त्यांच्यासाठी आपण व्यवस्था करणार आहोत. 1-2 आठवड्या लागेल त्याच्यासाठी तुमची व्यवस्था करणार की तुम्हाला पेपर कसं देता येईल. ठीक आहे. तर आपण या स्पष्टीकरणाला सुरुवात करू. हा पहिला प्रश्न होता आपल्या पेपरमध्ये. तर खालीलपैकी म्हणते कोणती संख्या एक मूळ संख्या आहे. तर मूळ संख्या शोधायची आहे या 4 ऑप्शन पैकी. आपल्याला आपण काय करतो, तुक्का मारतो, कोणत्या संख्येने भाग देतो. तर आपल्याला परफेक्ट कसं शोधायचं, तर जे काही आपल्याला ऑप्शन दिले आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या शोधायची आपण कोणती आहे. तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे बेटा, 437 आहे. तर या 437च्या जवळपास शोधायचं की कोणती संख्या पूर्ण वर्ग आहे. म्हणजे अशी कोणती संख्या त्याचा वर्ग बरोबर 437च्या जवळ येतो. तर 20चा वर्ग केला तर बेटा होते 400 आणि 21चा वर्ग केला तर 441. याच्यापेक्षा मोठा जाणार, आपल्याला याच्या जवळपास पाहिजे. तर ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे बेटा, 400 ही संख्या या 437च्या जवळ आहे. तर 20 या संख्येचा सर वर्ग आहे तो. 20 या संख्येचा काय तर वर्ग. आपण काय करायचं बघ, 20 पेक्षा सर्व लहान मूळ संख्या लिहून घ्यायच्या. तर 20 पेक्षा लहान सर्व मूळ संख्या कोणती आहे, 2 आहे सर, 3 आहे, त्याच्यानंतर कोणती आहे 5 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, नंतर 11 आहे, नंतर 13 आहे, नंतर कोणती आहे 17 आहे, नंतर कोणती आहे 19. आता 20 पेक्षा सर्व लहान मूळ संख्या लिहून घेतल्या आपण. आता या संख्येने चेक करायचं, जे काही आपल्याला ऑप्शन दिले आहेत एवढेच ऑप्शन आपल्याला या संख्येपैकी कोणत्या जरी संख्येनं भाग गेला तर ती संख्या मूळ संख्या नाही आहे. जर या संख्येपैकी कोणत्याच संख्येनं भाग गेला नाही ती संख्या मूळ संख्या राहणार. बघा आता या संख्येला 2 न भाग जातो का, नाही जात. सर 3 न भाग जातो का, 3 न काय, 3ची कसोटी सांगते दिलेल्या संख्येची अंकाची बेरीज करा. इथे सर 3 ने पण भाग जात नाही. 5 ने जातो का, नाही जात. 7 ने जर भाग दिला बघा 161 होते ना, याला 7 ने भाग दिला, 7 दुनी होतात 14, खाली राहतात 2, परत 7 त्रिक 21, याला 7 न भाग जातो सर. ती ही मूळ संख्या नाही आहे. यानंतर पुढचं 221 वर, 221 ला 2 ने नाही जात, 3 ने नाही जात, 5 ने नाही जात, 7 ने जातो का, नाही जात. 11 ने भाग जातो का, नाही जात. त्यानंतर 13 ने भाग जातो का, बघा आता 221 ला 13 ने भाग देऊन बघा, 13 एक 13 होता सर. खाली किती राहणार, 12 मधून 3 मायनस झाल्यावर 9 राहणार. 13 7 91. सर इथे 13 न भाग जातो म्हणजे ही संख्या मूळ संख्या नाहीये. नंतर या 447 किंवा हे पकडून घ्या 373. 373 ला 2 ने भाग जातो का, नाही. 3 ने जातो का सर, 3 ने नाही भाग जाणार. 5 ने जातो का, नाही. चेक करावं लागेल आपल्याला, ठीक आहे ना. 7 ने जातो का, नाही सर. 11 ने जातो का, नाही जात. 11 त्रिक 33 खाली राहणार, नाही राहत. 13 ने भाग जातो, नाही जात. त्यानंतर 17 ने पाहिलं तर 19 ने पाहिलं तर नाही. तर ही संख्या मूळ संख्या असू शकते. राहिला आता ही संख्या 437, याला चेक करा आता कोणत्या संख्येने भाग जातो का. तर 2 ने तर भाग जाणेच नाही आहे, 3 ने पण नाही जाणे, 5 ने पण नाही जाणे, बरोबर. ह्या साध्या साध्या कसोट्या माहित पाहिजे तुम्हाला. 7 ने जर भाग दिलाय बेटा इथं 7 सकम 42, खाली राहणार 1, भाग नाही जात. 11 ने जर भाग दिला, 11 त्रिक 33 होतात, नाही जात. 13 ने जर भाग दिला, 13 त्रिक 39 आणि 43 मधून 39 मायनस झाले तर 4 राहतात, 47 वगैरे भाग येत नाही. नंतर 17 ने जर भाग दिला तर आपण इथे बेटा 17 दोन्ही होतात 34, तरी भाग नाही जाणार. परत 19 ने भाग देऊन बघू आपण इथं. समजा जर 437 या संख्येला 19 ने भाग दिला, पण भाग जातो आता बघा. 19 दोन्ही किती होतात 38, थांब ना. 19 दोन्ही किती होतात 38. 13 मधून जर 8 महिने झाले तर 5 आणि इथं राहतात 7, हातचा परत दिला 0 राहणार. 19 त्रिक किती होतात बेटा 57. म्हणजे ही मूळ संख्या नाही आहे. तर 373 हे आपल्या प्रश्नाचं एकदम करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे. या आता पुढचे एक संख्या म्हणते, संख्या 1 2 3 4 98 100 आपापसात म्हणजे एकमेकांमध्ये काय करायचं आहे, गुणाकार केलास गुणाकाराच्या उजव्या बाजू शेवटमध्ये किती शून्य येणार. आता कोणत्याही संख्येच्या शेवट 0 कसे तयार होतात, तर 2 आणि 5 या दोन संख्येचा जर गुणाकार झाला तर कोणत्याही संख्येच्या शेवट जाऊन 0 तयार होते. कोणती संख्या असेल त्याच्यामध्ये जर शेवट 0 आला ना, तिथे कोण कोण अवेलेबल असेल, 2 आणि 5. हा तर एक पूर्ण भाग आहे, मी तिथे थोडा समजवण्याचा प्रयत्न करतो, लक्ष. तर 2 आणि 5 हे जर एकत्र आले तर कोणत्याही संख्येच्या शेवट 1 0 तयार होते, हे लक्षात ठेवा. कोणतीही संख्या असो त्याच्या शेवट 1 0 तयार झाला तर 2 आणि 5 त्याच्यामध्ये एक जोडी तयार होणार. जर 2 आणि 5च्या 2 जोड्या तयार झाल्या तर त्या संख्येच्या शेवट 2 0 तयार होणार. जेवढ्या 2 आणि 5च्या जोड्या तयार होणार त्या संख्येमध्ये तर तेवढे 0 तयार होणार. बघा इथं किती जोड्या तयार झाल्या, एक जोडी हे 2 आणि 5 एक जोडी हे, म्हणजे त्या संख्येच्या शेवट किती 0 राहणार 2. बघा तुम्ही गुणाकार करू शकता. 5 5 25, 25 दोन्ही 50, 50 दोन्ही किती तर 100. म्हणजे मनाचा उद्देश झाला, कोणत्याही संख्येत जर गुणाकार झाला आणि त्याच्या शेवट जर 0 आले तो 2 आणि 5 वर डिपेंड करते. आता हा 2 आणि 5 शोधायचा कसा, त्याच्यासाठी काय लॉजिक आहे सर, तर बघा मी एक प्रश्न घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे गिनती लिहिली, कंटिन्यू गिनती लिहिली. मला याच्यात शोधायचं आहे की 1 पासून 13 पर्यंत 2 या संख्येचा वापर किती वेळा झाला. तर मग मी शोधणार कसं, तर तुम्ही म्हणा सर बघा
एकदा इथं झाला, 2 या संख्येचा वापर इथं 2 वेळा झाला, 2 या संख्येचा वापर इथे एकदा झाला. बघा ह्या 2 गुणिला 2 म्हणजे 4 होतात का नाही, बरोबर. 2 या संख्येचा वापर किती वेळा झाला, 2 वेळा. या 6 मध्ये 2चा वापर किती वेळा झाला बेटा, 1 वेळा झाला. बघा 3 गुणिला 2 म्हणजे 6 होतात, म्हणजे एकदा 2चा वापर झाला. या 8 मध्ये 2चा वापर किती वेळा झाला, तुम्ही म्हणाल सर 4 गुणिला 2, या 4ला तर आपण असं लिहू शकतो ना, 2 गुणिला 2 गुणिला 2, म्हणजे 2चा वापर किती वेळा झाला, इथे 3 वेळा झाला सर. त्यानंतर 9 मध्ये 2चा वापर आहे का, नाही आहे. त्यानंतर 10 मध्ये 2चा वापर किती वेळा आहे बेटा, 1 वेळा आहे सर. 5 गुणिला 2 म्हणा किंवा 2 गुणिला 5 म्हणा, 10, म्हणजे एकदा 2चा वापर झाला. त्यानंतर 12 मध्ये 2चा वापर किती वेळा आहे बेटा, 2 वेळा आहे. का, 4 गुणिला 3 म्हणा किंवा 3 गुणिला 4 म्हणा, तरी 2चा वापर किती वेळा येणार, 2 वेळा येणार. तर आपण 1 पासून 13 पर्यंत गिनती लिहिली, त्याच्यामध्ये 2 या संख्येचा वापर किती वेळा झाला बघा. एकदा इथं, दोनदा इथं, 3 वेळेस. 3 आणि 1 4, 4 आणि 3 किती होतात 7, 7 आणि सॉरी काय, 1 आणि 2 3, 3 आणि 1 किती होतं 4, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 किती होतं 10. म्हणजे इथून असं म्हणू शकतो 2 या संख्येचा वापर 10 वेळा झाला. आता सर जर ही 1300 पर्यंत गिनती असती तर आपण असंच शोधलं असतं का, नाही. यासाठी काय पर्याय, तर जर आपल्याला गिनती कंटिन्यू दिली असेल तर त्याच्यामधली सर्वात मोठी संख्या शोधायची आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. आपल्याला 2चा वापर काढायचा ना, ज्या संख्येचा वापर शोधायचा आहे त्या संख्येनं, म्हणजे त्या संख्याची जी काही शेवटची टर्म राहणार त्याने त्याला भाग द्यायचा. आता 2चा वापर काढायचा, 13ला भाग देतो मी 2 ना, तर बेस सखा 12, पूर्ण लगभग भाग कुठपर्यंत जातो ते पाहायचं. पॉईंट मध्ये भागाकार नाही द्यायचा, जवळपास कुठे भाग जाऊ शकतो. 2 जर 13ला भाग दिला 6 पर्यंत जातो सर, 6 लिहिले इथे. परत 6ला 2 न भाग देऊन द्या, बेत्रिक 6. परत 3ला 2 न भाग देऊन द्या, बेक बे. म्हणजे सर 1 पासून 13 पर्यंतच्या गिनतीमध्ये हा भागाकार कुठपर्यंत करायचा, जोपर्यंत खालच्या संख्येपेक्षा ही संख्या लहान सापडत नाही तिथपर्यंत. 6 आणि 3 किती होतात 9, 9 आणि 1 किती होतात 10. म्हणजे असं म्हणू शकतो 2 या संख्येचा वापर 1 पासून 13 पर्यंतच्या गिनतीमध्ये किती वेळा आला, 10 वेळा आला सर. तुम्ही कोणत्याही संख्येचा वापर शोधायचा असेल ना, तर त्या टर्म मधली सर्वात मोठी टर्म शोधायची, त्याला भाग द्या. आता मी बघा 1 पासून 13 पर्यंतच्या गिनतीमध्ये 3 या संख्येचा वापर किती वेळा झाला ते कसं शोधतो, तर 13ला 3 ने भाग दिला, 3 चौक किती होतात बेटा 12. परत 4ला 3 ने भाग जातो, 3 एक 3, तर 4 आणि किती होणार 5 वेळा. म्हणजे असं म्हणू शकतो आपण 3 या संख्येचा वापर 5 वेळा झाला. 1 पासून 13 पर्यंत गिनती असेल, 3 या संख्येचा वापर किती वेळा, 5 वेळा. आता दाखवून देतो तुम्हाला बघा, इथे एकदा झाला, इथे एकदा झाला बेटा, झाले. आणि इथे 2दा होणार, 3 गुणिला 3 म्हणजे किती होतात 9. इथे एकदा, इथे एकदा, इथे 2दा. त्याच्यानंतर या 12 मध्ये एकदा. बघा तुम्ही 1 पासून 13 पर्यंतच्या गिनतीमध्ये 3 या संख्येचा वापर किती वेळा झाला, 5 वेळा. एकदा इथं, 2 2 2 4, 4 आणि 1 5, किती वेळा झाला 5, बरोबर. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर आपल्याला गिनती कंटिन्यू असेल, कोणत्याही संख्येचा वापर कसा काढायचा हे समजलं. आता आपल्याला दिलेला प्रश्न होता 1 2 3 4 आणि इकडे दिलं होतं 98, नंतर 99, नंतर दिलं होतं 100. आणि या संख्यांचा करायचा म्हणते गुणाकार. या संख्यांचा काय करायचा आहे बेटा, गुणाकार. विचारलं या गुणाकाराच्या शेवट आपल्याला किती झिरो येणार, तर आपण शेवट कोणत्याही संख्येचा शेवट 0 तयार होते तर कोणाच्या गठबंधन तयार होतात, 2 आणि 5च्या. म्हणजे जेवढेदा 2 असेल, जेवढे वेळेस 5 असेल, म्हणजे या 2 आणि 5च्या जेवढ्या जोड्या तयार होणार तेवढे 0 तयार होणार. जर 2 आणि 5ची एक जोडी तयार झाली तर कोणत्याही संख्येच्या शेवट जाऊन एक 0 तयार होते, लक्षात ठेवा तुम्ही. आता आपण 1 पासून 100 पर्यंतची गिनती दिली होती, याच्यामध्ये आपल्याला शोधायचा आहे की 2चा वापर किती वेळा झाला. तर 2चा वापर किती वेळा झाला हे शोधण्यासाठी आपण काय करणार, 100ला 2 न भाग देणार, किती येणार बेटा 50. परत 50ला 2 न भाग दिला, किती येणार 25. परत 25ला 2 ने भाग दिला, उत्तर येणार 12. परत 12ला 2 ने भाग दिला, उत्तर येणार 6. परत 6ला 2 ने भाग दिला, उत्तर येणार 3. परत 3ला 2 ने भाग दिला, उत्तर येणार 1. तर 2 या संख्येचा वापर येतो सर, 2 या संख्येचा 50 75 75 आणि आपल्याला हे जोडायचं आहे ना, हे झाले 9 9 आणि 3 किती होतात, 9 आणि 3 होते सर 12, 12 आणि 12 24. 75 आणि 24 किती होतात 9 आणि 9, बरोबर आहे ना. काही चुकलं असेल तर बघून घ्या तुम्ही, बेरीज वगैरे चुकले तर मी सध्या पुरतं लिहून घेतो. बघा 2 या संख्येचा वापर किती वेळा झाला, 99 वेळा झाला सर, बरोबर आहे ना हे बेरीज, 99 वेळा झाला सर. त्याच्यानंतर आपल्याला शोधायचा, आता 2 तर शोधून घेतला, आता आपल्याला शोधायचा 5. तर 1 पासून 100 पर्यंतची गिनती आहे, आपल्याला 5 शोधायचा आहे, तर 5 न भाग देऊन द्यायला. 5 1 5, 5 2 किती होतात 10, 20 येणार सर. परत 20ला 5 ने भाग दिला तर किती येणार 4 येणार सर. परत 4ला 5 ने भाग जातो का नाही. मग 1 पासून 100 पर्यंतच्या गिनतीमध्ये 5 या संख्येचा वापर किती वेळा झाला बेटा, 24 वेळा झाला. 5 ही संख्या किती वेळा आली, 24 वेळा आली.
आता बघू शकता तुम्ही 2 ही संख्या 99 वेळा आली, 5 ही संख्या किती वेळा आली? 24 वेळा आली. आपल्याला 2 आणि 5च्या जोड्या तयार करायच्या आहेत. जोड्या तयार करायच्या आहेत तर किती जोड्या तयार होऊ शकते? तर सर म्हणाल तुम्ही इथे 24 वेळा 5 आला आहे. 2 ही संख्या 99 वेळा आली आहे. त्यांच्या जोड्या किती तयार होणार? 24 जोडी तयार होणार. किती जोड्या तयार होणार? 24 जोड्या तयार होणार. कारण की 2 संख्या मिळून 0 तयार होतं ना. 2 संख्या मिळून म्हणजे 2 आणि 5 या दोघं मिळून 0 तयार होतो. तर 24 आले 5 आणि 99 किती आले? दोन्ही संख्या 99 वेळा आल्या. तर जोड्या किती तयार होणार? जोड्या तयार होणार सर 24. तर 24 जोड्या तयार झाल्या तर या संख्येचं शेवट जो काही गुणाकार झाला असता तर याच गुणाकाराचे शेवट किती 0 आले असते? 24 0 आले असते. ठीक आहे. आणखी जर डिटेल बघायचं असेल तर तुम्हाला काही मी भेटेल तर तिथं विचारून घ्याल तुम्ही. ठीक आहे. समजलं असेल एवढं मी मानतो. चला या पुढचं. म्हटलं या संख्येमध्ये कमीत कमी काय जोडायला हवे म्हणजे बेरजेला 8 ने पूर्ण भाग जाणार. म्हणजे 8 ने कोणत्याही संख्येला भाग जातो कधी? तर त्याच्या शेवटच्या 3 अंकाला भाग गेला पाहिजे सर. कोणत्याही संख्येला जर 8 ने भाग द्यायचा तर त्याच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जाणार. तर याचे शेवटचे 3 अंक किती आहे? 116. यालाच मी काय करतो? 8 ने भाग देतो. 8 एक 8. खाली किती राहणार? 3. बरोबर आहे ना? 3 राहणार. परत 8 चौक किती होतात बेटा? 32. आता बाकी किती राहिले? 4. सॉरी, बाकी किती राहिले? 4. बाकी राहिले सर 4. या बाकी मध्ये आपण किती ऍड करावे? ते त्यातही म्हटलं त्याने कमीत कमी म्हणजे लहानात लहान सांगा बा कोणती संख्या ऍड करावी जेणेकरून या संख्येला 8 ने भाग जाणार. आता तुम्ही म्हणा की या संख्येमध्ये जर 4 नसते ना सर 8 ने भाग गेला असता. तर हे 4 काय झाले? या संख्येमध्ये जास्त आले. आता परंतु आपल्याला त्याने म्हटलं या संख्येमध्ये सांगा आणखी किती ऍड करू, किती मिळवू म्हणजे जे काही तयार होणारी संख्या राहणार त्याला 8 न पूर्ण भाग गेला पाहिजे. आता आपल्याला समजलं की 4 ही संख्या जास्त आली तर या 4 मध्ये किती ऍड करणार जेणेकरून 8 ने भाग जाणार संख्या तयार होणार. तर बघ जायचं ऑप्शन मध्ये. आता पहिलंच ऑप्शन दिलं होतं 8. 8 जर मी इथे ठेवले 8 आणि 4 किती होते? 12. 12ला 8 ने भाग जातो का? नाही जात म्हणजे कॅन्सल झालं. त्यानंतर 5 ठेवून बघा. 4 आणि 5 9. 9ला 8 ने भाग जाणार का? नाही सर. 4 ठेवून बघा. 4 जर इथे ठेवले 4 आणि 4 किती होतात? 8. 8ला 8 ने भाग जाणार म्हणजे 4 ही संख्या बसू शकते. तुम्ही आणखी जर पुढे गेले तर 12 ठेवले सर. इथे जर मी समजा 12 ठेवले तर 4 आणि 12 किती होतात? 16. 16ला 8 ने भाग जाते सर. परंतु प्रश्नात काय म्हटलं होतं हे लक्षात ठेवा. कमीत कमी मग कमीत कमी 12 होणार का 4 होणार? तर उत्तर किती राहणार? 4. कमीत कमी म्हटलं होतं ना त्याने 4. चलो. जेव्हा एका शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना 54 विद्यार्थ्यांच्या ओळीत उभे केले जाते तेव्हा 30 ओळी तयार होतात. 54 विद्यार्थ्यांच्या ओळीत विद्यार्थ्यांना 30 ओळीमध्ये अरेंज करायचं आहे. ओळी आहे ते सोपी होते. जर यांना 45 ओळीत बसवायचे उभे करायचे असल्यास अशा किती ओळ्या तयार होतील? किती ओळीत करायचं बेटा? 45 ओळीमध्ये अरेंज करायचं आहे. तिथं काय होणार? इथे तर आपल्याला बघा ही संख्या जर वाढ झाली ती काय होणार? साहजिकच कमी होणार. वाढ कमी याला म्हटलं जाते व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये काय होते? समोरासमोरील संख्येचा गुणाकार. 54 गुणिला करा 30 आणि भागेला येणार 45. तर 15 ना भाग दिला 15 त्रिक 45 15 दोन्ही 30. 3 एक 3 3 एक 3 3 8 24 बरोबर ना? 18 त्रिक 54 18 दोन्ही किती होणार? 36. 36 विद्यार्थ्यांना बसवावं लागेल. 36 आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला. दोन संख्या 3/4 या गुणोत्तरामध्ये आहे त्यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य 84 म्हणजे त्यांचा लसावी किती आहे? 84 दिला आहे. तर 3 संख्येचा रेशो दिला होता आपल्याला 3/4 बरोबर. मानलं ती संख्या 3x आणि 4x आहे. यांचा जर लसावी काढला आपण काय होणार बेटा? तुम्ही म्हणाल सर यांचा लसावी काय निघणार? 3 गुणिला 4 म्हणजे 12x येणार. बरोबर. यांचा लसावी काढला तर किती येणार? 12x येणार. परंतु या लसावीची किंमत किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये? त्याने म्हटलं लसावी किती आहे? 84. आपल्या मते किती असायला पाहिजे होतं? 12x असायला पाहिजे होता. तर 12x ची किंमत दाखवता लसावीची किंमत 84. तर एका x ची किंमत किती? तर 84 भागेला करा 12. 12 7 होणार 84. x बरोबर किती आला बेटा? 7. आता विचारलं काय त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर यापैकी सर्वात मोठा कोण दिसत आहे सर? 4 दिसत आहे. तर 4 गुणेला एका x ची किंमत काढली 7. 7 चौक किती होणार? 28. तर सर्वात मोठी संख्या कोणती? तर 28. 28 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. आता इथे विचारलं आपल्याला मसावी किती आहे. या संख्यांचं काय विचारलं? मसावी किती? तर साधा आपण एक तर भागाकार पद्धतीने काढू शकतो किंवा नाही तर डिटेलमध्ये जरी काढू शकतो. आणखी एक दुसरी पद्धत आहे कोणती? तर डिफरन्स पद्धत. तर डिफरन्स पद्धत म्हणजे काय होणार? इथे बघा 84 126 आणि 140. यामध्ये अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांच्या दरम्यान सर्वात कमी फरक आलाय. सर्वात कमी फरक. तर इथे पाहिला तर सर सर्वात जास्त दिसते. इथे जर पाहिला तर सर्वात कमी फरक दिसते. कितीचा दिसते फरक? 14चा. एक तर हा फरकच मसावी राहणार नाही तर याचे काहीतरी फॅक्टर मसावी राहणार. आता या 14चे फॅक्टर कोणते होते? ते 1 गुणिला 14 होते सर. त्याच्यानंतर 2 गुणिला 7 म्हणजे 14 होतात.
7 दोन्ही 14 होतात. हेच तेवढेच तर फॅक्टर तयार होऊ शकते. आपण काय केलं, या 3 संख्यांमध्ये शोधलं की अशा 2 संख्या शोधल्या की त्याच्यामध्ये सर्वात कमी फरक आलाय. तर सर्वात कमी फरक कुठे आहे? इथे. मी काय म्हणत आहे, हा जो काही फरक आला हा फरकच एकदम मसावी राहणार, नाही तर याचे काहीतरी मल्टिपल म्हणजे याचे फॅक्टर मसावी राहणार. हा काय होता, आपला फरक होता, हे लक्षात ठेवा या 2 संख्यामधला. एक तर कधी काय होता, बरेच वेळेस हा फरकच मसावी राहतो, नाही तर याचे काहीतरी फॅक्टर मसावी राहतो. आता 1 आणि 14 याचे फॅक्टर होऊ शकते 2 आणि 7, 14 हे होऊ शकतात. म्हणजे 2 गुणेला 7 म्हटलं तर 14 होऊ शकतात. आधी चेक करा या फरकाने भाग जातो का. 14 ने 84 ला भाग जातो, हो सर. 14 सखा 84 होता, 14 ने इथे भाग जातो, 14 ने इथे भाग जातो. त्याचा मसावी किती राहणार, 14. नाही तर तुम्ही डिटेल करू शकता, डिटेल काढू शकता. ठीक आहे बेटा, चला. विचारलं होतं की हे वर्गमुळामध्ये, आणि आणखी एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये कंटिन्युअस मध्ये इन्फायनाइट हेच साईन दिलं राहणार, अनंत हे साईन दिलं राहणार. तर त्यावेळेस काय राहणार, जे काही आपल्याला इथे संख्या दिली आहे, सिरीज बघून घ्यायचं, एक तर प्लस आहे का मायनस आहे. याच्यामध्ये 2 कॅटेगरीचे प्रश्न तयार होते, एक तर प्लस वाले, नाही तर एक तर मायनस वाले. आपल्याला प्रश्न दिला होता प्लस वाला. तर ही जी काही संख्या इथे आतमध्ये लिहिली राहते, अनंत टाइम असली पाहिजे, तर त्या संख्येचे 2 फॅक्टर काढायचे. तर 2 गुणिला 3 म्हटलं तर सर 6 होतात. या 2 संख्येचे फॅक्टर शोधायचे. जर सिरीज प्लस 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 असेल तर या दोन्ही फॅक्टरमध्ये जी संख्या मोठी राहणार ते त्याचं उत्तर राहणार. म्हणजे याचं उत्तर किती राहणार, 3. तर बघू शकता तुम्ही, इथे आहे प्लस, याच्यामध्ये 3 प्लस केले तर किती होणार, 9. 9 कशाचा वर्ग आहे, 3चा. वर्गमुळाच्या बाहेर आल्यानंतर परत 3 इथे ऍड होणार, परत 9 झाले. 9 कशाचा वर्ग आहे, 3चा. परत 3 इथे ऍड होणार, परत अशी सिरीज चालू राहणार. मी काय म्हणत आहे, जर प्लस प्लसची सिरीज असेल तर मोठी संख्या उत्तर राहणार. जर सर ही मायनस मायनसची सिरीज असती तर या दोन्ही फॅक्टर मधली लहान संख्या उत्तर आली असती. ठीक आहे, चलो आगे. 6 संख्यांची सरासरी दिली आहे 32. जर पहिल्या 3 प्रत्येक संख्येत 4 कमी केल्या आणि शेवटच्या प्रत्येक 3 संख्येत 2 मिळवले तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी किती. तर म्हणत आपल्याला 6 संख्यांची सरासरी 1 2 3 4 5 6, या 6 संख्यांचा ऍव्हरेज किती दिला, 32. ठीक आहे, पहिल्या 3 प्रत्येक संख्येत 4 कमी केले. पहिल्या ज्या काही 3 होत्या प्रत्येकीमध्ये म्हणते 4 4 कमी करत आहे, मायनस म्हणजे कमी करत आहे. आणि जास्त आले का संख्या बाबा, हा. आणि शेवटच्या जे काही 3 संख्या होत्या प्रत्येकीमध्ये 2 मिळवले. ह्या शेवटच्या जे काही 3 संख्या होत्या प्रत्येकीमध्ये काय केलं, 2 2 ची वाढ केली म्हणजे प्लस केली. तर तयार होणाऱ्या नवीन संख्यांची सरासरी सांगा. बघा, इथे काहीच केलं नसतं तर या संख्येची या संख्येची सरासरी किती आली असते सर बेटा, 32 आली असती. काहीच केलं नसतं, इथं 4 न कमी, इथं 2 न वाढ नाही केली असती, सरासरी किती आली असती, 32. परंतु हे जे काही कमी जास्त केलं त्याच्यामुळे या सरासरीवर जो काही इफेक्ट पडणार आहे, याचा जो काही कमी जास्त करण्याचा इफेक्ट तो या सरासरीवर आपल्याला दाखवायचा आहे. बघा, प्रत्येक 3 संख्येमध्ये 4 4 कमी करत आहे, तर 3 संख्येमागं किती कमी होणार सर, तर प्रत्येक संख्येमागं 4 कमी करत आहे तर 3 संख्येमागं 12 कमी होणार. प्रत्येक संख्येमध्ये 2 2 ची वाढ करत आहे तर 3 संख्येमध्ये कितीची वाढ होणार, तर 3 संख्येमध्ये 6 ची वाढ होणार सर. ओव्हरऑल काय इफेक्ट पडते या पूर्ण 6 संख्यांवर, इथे 12 कमी झाले, इथे 6 जास्त झाले, अजूनही किती कमी आहे, 6 कमी आहे सर. 6 काय होणार, कमी होणार. एक मायनस आहे, प्लस आहे, 6 ची कमी होणार. किती संख्येमागे इफेक्ट पडणार सर, 6 ची कमी करायची आहे, 6 ची कमी करायचं आहे. किती नंबर मागायचे, किती नंबर मागा, तर सर 6 नंबर मागा कमी करायचे, 6. तर ऍव्हरेज किती कमी होणार सर, ऍव्हरेज 6 ला 6 ने भाग दिला तर ऍव्हरेज 1 न कमी होणार. जो काही ऍव्हरेज होता ना तो आता 1 न कमी होणार. म्हणजे 32 ऍव्हरेज होता तो 1 न कमी झाला, म्हणजे किती राहणार ऍव्हरेज, 31. 31 या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. ठीक. एका दुकानदाराला एक वस्तू 46 रुपयाला विकल्याने 8% तोटा होतो. जर 60% नफा प्राप्त करण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी. 8% काय होतं तोटा, 6% नफा मिळवायचा त्याला. आपण मानलं त्या वस्तूची कॉस्ट प्राइस, जे काही खरेदी किंमत आहे 100 रुपये. जेव्हाही कधी आपल्याला प्रश्नामध्ये काही दिलं नसेल तर आपण कॉस्ट प्राइस मानून घ्यायची 100. तर 100 ची वस्तू आपण जर आपल्याला विकण्याचा प्रयत्न केला आपण 8% तोट्याने म्हटलं ना, तर 100 ची वस्तू कितीला विकणार तुम्ही, 92 रुपयाला विकणार सर. जर ही 100 ची वस्तू तुम्हाला 6% नफ्याने विकायची आहे तर तुम्ही कितीला सेल करणार, 6% नफा मिळवण्यासाठी सर 106 रुपयाला विकून टाका, ऑटोमॅटिक तुम्हाला 6% नफा होणार. आता तो म्हणते जेव्हा ती वस्तू 46 रुपयाला विक्री केली तेव्हा 8% तोटा झाला. तर आता इथे बघा, हे 8% तोटेवाली किंमत, हे 6% नफ्यावाली किंमत. तर आपल्यामध्ये 8% तोटेवालीची किंमत किती आहे, 92. 92 ची किंमत किती दाखवता प्रश्नामध्ये, 46. एका युनिटची किंमत किती मिळणार, याला 92 ने भाग देऊन दे. तर 46 एका 46, 46 दोन्ही 92. एका युनिटची किंमत आली सर 1/2. आपल्याला विचारलं ती वस्तू जर 6% नफ्याने विकली असती तर कितीला विकणार, तर 6% नफ्याने विकण्यासाठी सर ती 106 युनिटला विका लागते. एका युनिटची किंमत 102 आहे, तर 106 युनिटची किंमत किती होणार, 2000 भाग दिला, 2×5 10 आणि 2×6, तर ती वस्तू विका लागेल सर 53 रुपयाला. ठीक आहे, चला. जर एक रक्कम 2 वर्षात 8,000 होती आणि 5 वर्षात 27,000 होते तर व्याजाचा दर किती. तर एक प्रिन्सिपल अमाऊंट होती, जे पी म्हणजे काय, तर प्रिन्सिपल म्हणजे रक्कम होती, ती 2 वर्षामध्ये किती झाली म्हणते बाबू, 2 वर्षामध्ये सर ती झाली स्वतःच्या 8,000 रुपये.
8,000 झाली, बरोबर. आणि हीच प्रिन्सिपल अमाऊंट, हीच प्रिन्सिपल अमाऊंट 5 वर्षामध्ये किती झाली म्हणते, हीच रक्कम 5 वर्षामध्ये किती झाली म्हणते, 27,000 झाली. तर 5 वर्षामध्ये ती होते 27,000. किती वर्ष लागते त्यासाठी, 5 वर्ष लागते. तर हीच रक्कम 2 वर्षामध्ये एवढी बनते, हीच रक्कम 5 वर्षामध्ये इतकी बनते. तर बघा, ही 2 वर्षानंतर, तर इथून इथपर्यंतची जी काही गॅप असेल, ही 2 वर्ष झाली, इथून इथपर्यंतची गॅप पूर्ण 5ची आहे, तर ही किती वर्षाची असेल बेटा, 3 वर्षाची, बरोबर ना. हे 2 वर्ष आणि इथून हे 5 वर्षापर्यंत आहे, ही इथून इथपर्यंतची गॅप किती असेल, 3 वर्षाची. आणि जेव्हाही आपल्याला चक्रवाढ व्याजमध्ये 3 वर्षाचं म्हणत असेल, तर आपण काय करत असतो, त्याचा क्यूब काढत असतो, घन काढत असतो. ते यांचा रेशो काढून घेऊ. त्यांचा रेशो जर काढला तर काय होणार, एक 0 ने 0 कॅन्सल, या 0 हा 0 कॅन्सल, या 0 हा 0 कॅन्सल. आणि त्यावेळेस काय करत असतो, ती संख्या क्यूब रूट मध्ये ठेवतो, घनमुळामध्ये. ती कोणत्या संख्येचा घन आहे, नंतर ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे, क्यूब आहे, बरोबर. तर ही कोणत्या संख्येचा घन येते बेटा, तर ही म्हणाल सर तुम्ही 2चा घन येते. आणि ही कोणत्या संख्येचा घन येते, 3चा घन येते. म्हणजे इथून असं म्हणू शकतो आपण, 2ची रक्कम किती झाली बाबू, 3. 2 युनिटची रक्कम झाली 3. त्याने विचारलं होतं व्याजाचा दर सांगा, तर किती रुपये व्याज मिळाला, 2चे 3 रुपये झाले, तर किती रुपये व्याज मिळालं, 1 रुपये. तर 2 रुपयावर 1 रुपया व्याज मिळाला. त्याने विचारलं व्याजाचा दर किती, 100% किती. तर 1/2 म्हणजे किती, ते 50%. तर 50% आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. 3 संख्यांची सरासरी दिली 22 आहे. पहिली संख्या अन्य 2 संख्यांच्या बेरजेच्या मध्ये 3/8 हिस्सा आहे. तर पहिली संख्या किती, 3 संख्या आहे. किती संख्या आहे, 3. तर पहिली संख्येला नाव देतो ए, दुसऱ्या 2 संख्येला नाव देतो मी बी आणि सी. या 3 संख्यांची सरासरी दिली आहे आपल्याला 22. पहिली जी काही संख्या आहे, पहिली संख्या अन्य 2 संख्यांच्या बेरजेच्या 3/8 भाग. 3/8 भाग आहे अन्य 2 संख्यांच्या बेरजेच्या. अन्य 2 संख्यांची बेरीज जर 8 असेल बाबू, तर पहिली संख्या किती राहणार, 3. कोणताही बेस कुठं असते, खाली असते. तर अंतिम 2 संख्यांची, अन्य जे काही 2 संख्या असतात त्यांची बेरीज जर 8 आहे, तर पहिली संख्या किती आहे सर, 3 युनिट आहे. ठीक आहे. तर यांना म्हणा एक्स मानून घ्या, तुम्हाला नाही असं येत. आता एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या केलं तर सरासरी मिळते. तर पहिली संख्या आहे सर 3x, आणि त्या अन्य 2 संख्यांची बेरीज किती आहे, 8x. ह्या एकूण संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या किती आहे, 3. आणि यांचा ॲव्हरेज किती दिला आपल्याला, 22. समजलं. तर इथे 3 भागेला, तिकडे गेल्यानंतर गुणेला, हे किती झाले बाबू, 11x बरोबर 22 गुणेला करा 3. 11ने जर भाग दिला, 11 दोन्ही 22 होतात. x बरोबर किती, ते 2 गुणेला 3 म्हटलं तर 6. x ची किंमत आली 6. आपल्याला विचारलं पहिली संख्या सांगा किती, तर पहिली संख्या किती मानली होती आपण, 3 युनिट. एका x ची किंमत 3x मानली होती ना, एका x ची किंमत किती आली, 6. 6 गुणेला 3 म्हटलं किती येणार, 6×3 = 18. तर पहिला नंबर किती असणार, 18. नेक्स्ट म्हटलं तर 2चा घातांक 60, 3चा घातांक 48, याच्यामध्ये सर्वात मोठा कोण. तर 2चा घातांक दिलाय 60, 3चा घातांक दिलाय 48, नंतर 4चा घातांक दिलाय 36, नंतर 5चा घातांक दिला आपल्याला 24. यांची जी काही पॉवर आहे ना, याच्यामध्ये काही कॉमन दिसते काय, तर तुम्ही म्हणणार हो सर, सर्वांना काय होतं, 12 भाग जाते. काढून टाका कॉमन वगैरे. याला 12ने भाग दिला तर 5, 12 चौक 48, 12 त्रिक 36 आणि 12 दोन्ही 24. आता 2चा 5वा घात, 2चा 5वा घात किती होते बाबू, 32 होते सर. 3चा 4था घात किती होते, 81 होते सर. आणि 4चा 3रा घात किती होते, 64 होते. आणि 5चा 2रा घात किती होते, 25 होते. आता सर्वात मोठी कोणाची किंमत दिसत आहे, सर्वात मोठी दिसत आहे सर 81. आणि 81 म्हणजेच काय होणार, 3चा घातांक 48. तर मी पेपरमध्ये जर त्या दिवशी चुकीचं दिलं असेल, तो सिक्वेन्स वगैरे चुकला असेल, परंतु 3चा घातांक 48 हा आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चलो आगे. 561 रुपयांना ए बी सी मध्ये अशा प्रकारे वाटायचे आहे की ए आणि बी पेक्षा 120 रुपये जास्त आहे. तिघांमध्ये वाटायचे म्हणते ए बी सी. 561 रुपये. ए ला बी पेक्षा 120 रुपये जास्त आहे. ए ला बी पेक्षा, म्हणजे बी ला जर मी मानलं x रुपये मिळाले, तर ए ला 120 रुपये जास्त भेटायचे. ठीक आहे. ए ला मिळाले इतके. सी पेक्षा 120 रुपये कमी मिळतात. परंतु ए ला म्हणते सी पेक्षा 120 रुपये कमी मिळतात. ए ला सी पेक्षा 120 रुपये कमी मिळतात. मग ए ला किती मिळाले सर, x अधिक 120. याच्या पेक्षा 120 न जास्त करून टाका याला, सी ला. म्हणजे याला किती भेटणार, 240. x अधिक 240. बघा याच्यापेक्षा 120 रुपये कमी आहे, 120 कमी आहे, याच्यापेक्षा 120 जास्त आहे. आता या तिघांना किती वाटले, 561. या सर्वांची बेरीज करा. 1 2 3 झाले सर 3x. किती x होणार, 3x होणार. संख्येची जर बेरीज केली आपण तर किती होते, 240 आणि 120 किती होतात, 360 होतात. आणि बरोबर टोटल वाटायची रक्कम किती आहे, 561. आता 360 त्या बाजूने मायनस मध्ये जाणार, 3x बरोबर 561 मायनस 360. तर 3x बरोबर किती होणार बाबू, 1 मधून 0 मायनस झाला तर 1 राहणार, 6 मधून 6 गेला 0, 5 मधून 3 मायनस झाले 2.
3 जर भाग दिला, 3 गुणिला इकडे आल्यानंतर भागीला होणार, 3 भाग देऊन देऊ. x बरोबर किती होणार, 3 सका 18, 3 7 21. x बरोबर आलं 67. आता विचारलं b ची किंमत किती, तर b ची किंमत किती मानली होती राजा आपण, b ची किंमत मानली होती सर x, आणि x ची किंमत आली 67. या प्रश्नाचं उत्तर 67. चलो, 120 आणि 300च्या मध्ये किती पूर्ण वर्गसंख्या आहे. आता असं म्हणायचं त्या प्रश्नाला 120 ते 300 यांच्या मधात जे काही पूर्ण वर्ग असणारे संख्या आहे ना, त्याच शोधायच्या होत्या आपल्याला. किती आहे, तर 120च्या पुढं कोण येते सर, 11चा वर्ग जर केला तर याच्या दरम्यान येते, बरोबर. आपल्याला असं शोधायचे आहे, अशा नंबर शोधायचे आहे ज्याचा वर्ग 120 ते 300च्या दरम्यान आहे ना. 11चा वर्ग येते याच्या दरम्यान, त्यानंतर 12चा वर्ग पण येऊ शकते सर 144, 13चा वर्ग केला 169 तोही येते याच्या दरम्यानच येते, 14चा वर्ग 196 यांच्याच दरम्यान येते सर, 15चा वर्ग 225 यांच्याच दरम्यान येते, 16चा वर्ग पण याच्याच दरम्यान येते 256, बरोबर. त्यानंतर 17चा वर्ग येते 289, नंतर 18चा वर्ग जर केला 324 होतात, याच्यावर जाते, परंतु आपल्याला याच्या आतमध्ये पाहिजे होते. तर ह्या संख्यांचा वर्ग सर यांच्या दरम्यान येऊ शकतो. किती नंबर झाले, 1 2 3 4, 4 आणि 3 7, तर 7 संख्या आहे अशा. किती संख्या, 7 आहे. बघा, 3 संख्यांची सरासरी 28 आहे. पहिली संख्या दुसऱ्या संख्येची अर्धी आहे. 3 संख्या म्हणजे पहिली, दुसरी आणि तिसरी. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या अर्धी आहे. तुम्ही मानलंय पहिली संख्या 4x आणि याच्या अर्धी जर केली तर हे किती होणार, 2x होणार, कारण की अर्ध करायचं आपल्याला. तुम्ही जर असं म्हटलं दुसरी संख्या जर 2x आणि पहिली संख्या त्याच्या अर्धी आहे म्हणजे ही x असते असं जरी मानलं असतं तरी चाललं असतं. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या अर्धी झाली, ही 2x आहे तर ही x आहे सर, ठीक आहे. तिसरी संख्या दुसऱ्या संख्येची दुप्पट आहे. तिसरी जी काही म्हणते दुसऱ्या संख्येची दुप्पट आहे, तिसरी जी काही आहे दुसऱ्या संख्येची दुप्पट, ही 2x आहे त्याची दुप्पट केली तर किती येणार बेटा, 4x येणार. थांब ना, 4x येणार. आता विचारलं की तिसरी संख्या सांगा कोणती येणार, तर या सर्व संख्यांची बेरीज, एकूण संख्यांची बेरीज भागला एकूण संख्या केला तर काय मिळते आपल्याला, सरासरी मिळते, भागेला 3, बरोबर. सरासरी किती दिली आपल्याला, 28, भागेला तिकडे गेल्यानंतर गुणेला या सर्वांची बेरीज करा, 4 आणि 2 किती होतात भाऊ, 6, 6 आणि किती होतात 7, 7x भागेला 3, 3 इकडे भागेला मी काय करतो तिकडे गुणेला पाठवून देतो, 28 गुणेला करा 3, तर x बरोबर किती येणार, 28 गुणेला 3 आणि भागेला येणार भाऊ 7, 7 1 7, 7 चौक 28, x बरोबर किती आलं, x बरोबर आला 3 चौक 12, x बरोबर आलं 12. आता विचारलं की आपल्याला तिसरी संख्या सांगा कोणती येणार, तर तिसरी संख्या मानली आपण 4x मानली होती सर, तर 4 गुणेला x ची किंमत किती आली 12, तर 12 गुणेला 4 म्हटलं किती येणार 48, 48 आहे ऑप्शन, पहिलाच ऑप्शन. चलो, एका संख्येचा 37.5% वाढ केली, ती संख्या 33 प्राप्त होते, तर ती संख्या सांगा कोणती. तर आपल्याला इथं फ्रॅक्शन वाई पाहिजे होते, 37.1/2%, बरोबर. याची फ्रॅक्शन किंमत लक्षात ठेवाल तुम्ही 308 होते, म्हणजे असं म्हणता येते मूळ संख्या, मूळ जे काही संख्या होती सर ती जर 8 होती तर त्याचा 37.1/2% जर काढला तर तो येते 3, आणि ती जर संख्या 8 असेल त्याच्यामध्ये त्याचा 37.1/2% म्हणजे या संख्येचा एवढा पर्सेंट काढला तर किती होते 3, आणि तो म्हणजे त्याच्यामध्ये मिळवला. तर आपल्या मते ती संख्या 8 होती, त्याचा एवढा पर्सेंट काढून तो त्याच्यामध्ये मिळवत आहे, तर ती संख्या कोणती प्राप्त होते आपल्यामध्ये, 8 आणि 3 11, तो 11 नाही प्राप्त होते, म्हणते 11ची किंमत दाखवली आहे प्रश्नामध्ये 33 प्राप्त होते. तर 11 युनिटची किंमत 33 आहे, तर एका युनिटची किंमत किती, याला 11 ने भाग देऊन द्या, 11 1 11 आणि 11 3 33, एका युनिटची किंमत आली 3. त्याने विचारलं ती संख्या सांगा कोणती होती, तर मूळ संख्या तर आपण 8 युनिट मानली होती, एका युनिटची किंमत 3 आहे बेटा, 8 3 किती येणार 24, ती संख्या कोणती राहणार 24, तर 24 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. चला, 75 मिली 1.5 लिटरचे किती टक्के आहे म्हणते, हे मिली दिलं होतं, हे लिटर दिलं होतं, 1.75 ला 1000 ने जर गुणाकार केला तर हे होणार मिलीलिटर, याच्यावर किती झिरो येणार, 3 झिरो, हे 2 घरांतर पॉईंट म्हणजे हे 2 झिरो निघून जाणार, म्हणजे असं म्हणता येणार आपल्याला 1750 मिली, 1750 मिली. जोपर्यंत एका प्रमाणामध्ये मिली मिलीमध्ये होत नाही तोपर्यंत तुलना केल्या जात नाही, हे लक्षात ठेवा. ते 1.75 मिलीचे किती टक्के, कोणाचे, ज्याचे म्हटलं तो खाली लिहा. मग 1.75 मिली 1.75 लिटर त्याचे मिलीलिटर मध्ये रूपांतर किती आहे सर, 1750 मिली. 1750 मिली 75 मिलीचे किती टक्के आहे, अरे रे, 75 मिलीचे किती पर्सेंट आहे, तर 100% किती, 0 ने 0 कॅन्सल झाला, 25 7 होतात आणि 25 त्रिक होतात 75, वरता आले सर 30, 30 भागेला 7, 7 ने जर याला भाग दिला ना, 7 चौक होतात 28, बाकी राहतात 2 भागेला 7, म्हणजे 4.207%. हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. चला, 100 पेन्सिल विकल्यानंतर एका दुकानदाराला 20 पेन्सिलच्या विक्री मूल्य एवढा नफा होतो, म्हणजे 100 जेव्हा तो सेल करते
तेव्हा त्याला 20चा फायदा होते. म्हणजे त्याने खरेदी किती केल्या होत्या सर? त्यानं कॉस्ट होती त्याची, खरेदी किंमत होती 80 पेन्सिलांची. तर 80 वर त्याने नफा किती मिळवला बाबू? 20 पेन्सिलांचा. 100% किती? तर 20 एका 20 आणि 20 चोक होतात 80. 1/4 म्हणजे का ते 25%. नाही ते आणि याला भाग द्या 25% येते. एक अपूर्णांकाच्या अंशामध्ये 200% वाढ केली आणि छेदामध्ये 300% वाढ केली तेव्हा तो अपूर्णांक 15/26 होतो. तर सुरुवातीचा मूळचा अपूर्णांक कोणता होता? बघा आता याला कसा शोधायचा होता. जर एका पूर्णांकाच्या अंशामध्ये 200% वाढ केली आणि छेदामध्ये 300% वाढ केली तर तो अपूर्णांक 15/26 होतो. तर सुरुवातीला मूळचा अपूर्णांक कोणता होता? तर कोणतीही गोष्ट, प्रत्येक गोष्ट दुनियात कोणती गोष्ट काय तर 100% आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही वाढ करत नाही तर ती वाढणारच आहे बघा. तर कोणती गोष्ट, कोणती संख्या स्वतःमध्ये काय असते 100%. समजा जर मी म्हटलं याच्यामध्ये 200% वाढ केली, याच्यामध्ये 200% वाढ केली, तर ही स्वतःच्या किती टक्के बनते सर? तर हे बनते स्वतःच्या 300%. एवढं पॅटर्न लक्षात ठेवा. कोणती संख्या स्वतःमध्ये 100% असते त्याच्यात जर आपण जेवढे पर्सेंट वाढ केली तर ती स्वतःच्या किती बनते? तर हे 100 आणि ही जेवढी वाढ केली तेवढे बनते. ठीक आहे ना? तर 100 होती सर, त्याच्यात 200%ची वाढ केली तर ती स्वतःच्या किती झाली? ते 300% झाली. ओके, यातही तिथे बघा. या आता त्या अपूर्णांकाचा अंश आपण मानलं x होता आणि छेदस्थानाचा अंक y होता. तो म्हणत आहे की अपूर्णांकाच्या अंशामध्ये 200% वाढ केली, मग ती स्वतःच्या किती टक्के बनन? तर 200% वाढ केली सर, स्वतः 100% तर पहिलेच होते, त्याच्यात जर 200% वाढ केली तर आता ती झाली स्वतःच्या 300%. आणि अंश मानला तर आपण x आहे त्याचा तो 300% झाला. आणि छेदामध्ये म्हणते 300% वाढ केली, स्वतः ओरिजिनल मध्ये 100% होता त्याच्यात 300% वाढ केली तर तो स्वतःच्या किती टक्के झाला? तो झाला सर स्वतःच्या 400%. आणि हे सर्व प्रोसिजर झाल्यानंतर तो अपूर्णांक किती बनते? 15/26. बस आता इथून आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. पुढच्या अपूर्णांक आपण x आणि y मानलं होतं ना, तर इथे पर्सेंट ना पर्सेंट कॅन्सल, 2 0 ना 2 0 कॅन्सल, इथे x भागेला y असंच ठेवतो मी, आणि इथे 15/26 आहे ना, आणि ही ते भागेला इकडे गेल्यानंतर काय होणार? पलटून जाणार, वरत खालचा नंबर वरत आणि वरचा नंबर खाली. ओके, 3 ने भाग दिला 3 1 3, 3 5 15, 2 ने भाग दिला 2 दोन्ही आणि इथे येणार 13, 5 दोन्ही किती होतात बेटा? 10, आणि खाली किती राहणार? 13 1 13. म्हणजे ओरिजिनल अपूर्णांक किती होता? x भागेला y किती होता? 10/13 आहे ऑप्शन 10/13. चला, या अंकाचं प्रत्येकी एकदाच वापरून म्हणते जास्तीत जास्त किती संख्या तयार होतात. आता जे काही आपल्याला संख्या दिल्या त्याच्या संख्या मुदा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे इथे आपल्याला 7 फॅक्टोरियलची किंमत काढायची होती. हेच अंक एकदाच वापरून आपल्याला जास्तीत जास्त संख्या तयार करायची. तर 7 फॅक्टोरियल, 7 फॅक्टोरियल म्हणजे काय होते सर? तर या 7ला घासत घेऊन चला तुम्ही 1 पर्यंत, समजला? गुणाकाराच्या स्वरूपात, म्हणजे 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. हा जो काही गुणाकार येणार तेवढ्या संख्या तयार होऊ शकणार. म्हणजे याला म्हटलं ते फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियलची किंमत किती झाली? तर ही झाली. तर एवढ्या संख्या तयार करणे शक्य आहे. 7 नंबर दिले तर आपल्याला या 7 नंबर पासून इतके नंबर तयार होणे शक्य आहे. तर करा गुणाकार, आता लावा डोकं. हे झाले सर 42. त्यानंतर यांचा जर गुणाकार केला आपण 5 चोक, अरे थांब, 5 चोक झाले 20, 20 त्रिक 60, 60 गुणिला 2 म्हटलं तर किती होते? 60 गुणिला 2 म्हटलं तर 120 होते. हा एक 0 आहे ना. 12 दोन्ही 24 4, 40 असले माझे शेवट. सगळ्याच ऑप्शनचे 40 नाही, इथं नाही आहे फक्त. 12 दोन्ही 24, अच्छा आले 2, 12 चौक 48 आणि 2 किती होते? 50. म्हणजे किती संख्या तयार होऊ शकतात बेटा? 50 40, 5040. चला, 6 आणि 54चे मध्यम प्रमाणपद विचारलं आपल्याला किती येते. जर आपल्याला 2 पद दिली आहे आणि तू विचारता सेंटरवाला मध्यम पद, तर आपण काय करायचं? जर आपल्याला 2 पद दिली असेल आणि आपल्याला विचारलं मधातलं पद शोधा, मध्यम पद शोधा, तर आपण मधात x ठेवायचा. मधात काय ठेवायचा? x ठेवायचा आणि तिसऱ्या नंबरवर याला खचकून द्यायचं. आता होते काय, जेव्हाही आपल्याला 3 पद दिली आहे तर 2 पदांचा बाहेरचे जे काही दूरचे पद आहे त्यांचा गुणाकार हा मधल्या संख्याच्या वर्गाच्या दरम्यान राहतो. म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग करायचा, हा दूरच्या संख्येच्या गुणाकाराच्या समान राहतो. आपल्याला दिले होते 2च पद, आपल्याला विचारलं मध्यम पद किती, तर आपण मधात x ठेवला आणि या दोघांना साईडने ठेवलं. तर दूरच्या संख्येचा गुणाकार हा मध्यम पदाच्या वर्गाच्या समान असतो. तर हे एक फॉर्म्युला तयार झाला आपला. नाही लक्षात येत असेल तर तुम्ही डायरेक्टही करू शकता. आपल्याला म्हटलं तर 6, नंतर आपल्याला मध्यम काढायचा होता म्हणून मधात x ठेवला, नंतर दिलाय 54. तर दूरच्या संख्येचा गुणाकार करा, 6 गुणिला 54. नाही तर होते काय डिटेल तसं होते, 6 भागीला x बरोबर 54 भागीला किती येणार? परत काय येणार? x भागीला 54. x गुणिला x काय होते? x वर्ग होते सर. 6 गुणिला येणार हे 54. आता या दोघांचा गुणाकार करा, 6 चोक 24 4, हातच्या 2, 5 चोक 20, 20 आणि 2 किती होते? हे चुकलं का?
6 चोक 24, 24 4 हातचे आले 2, 5 सक 30, 30 आणि 2 किती होते 32 होतात. तसं x वर्ग बरोबर आला आपल्याकडे 324. हा वर्गमूळ कॅन्सल झाला तर याला वर्गमूळ लावून द्या. तर हा कशाचा वर्ग आहे 324 सर 18चा. त्याचं मध्यम पद मानलं होतं आपण x ची किंमत आली 18, तर मध्यम पद असेल 18. जर 16 व्यक्ती दररोज 7 तास काम करून एक पीक 48 दिवसात काढतात. आपल्याला माहित आहे की H1 D1 त्यानंतर M1 पहिले माणसं पहिले तास पहिले दिवस भागेला W1 पहिलं काम. सेम याच कंडिशन मध्ये दुसरे माणसं दुसरे तास गुन्हेला असते इथं बदलत काय M2 H2 आणि D2 दुसरे माणसं दुसरे तास दुसरे दिवस भागेला दुसरं काम. काम लिहायचं खाली लक्षात ठेवा. वर्क जे काही राहते ते W म्हणजे वर्क खाली लिहायचं. इथे वेगळं काम इथे वेगळं काम असेल तर प्रश्न. म्हटलं होतं 16 व्यक्ती दररोज 7 तास काम करून 16 व्यक्ती दिले दररोज 7 तास काम करून एक पीक म्हणते 48 दिवसात तयार करतात. ठीक आहे, हे पहिलं वाक्य. नंतर दुसरं वाक्य केलं होतं 14 व्यक्ती दररोज 12 तास काम करून तेच पीक म्हणजे हेच पीक तयार करायचं. इथे जे काही काम करतं ते तिथंही हेच काम करायचं तर किती दिवसात तयार करतील. पण डी ची किंमत शोधायची आपल्याला. घेऊन इकडे गुन्हेला इकडे आल्यानंतर भागेला 16 गुन्हेला येणार 7 गुन्हेला येणार 48 आणि भागेला येणार बाबू 14 गुन्हेला 12 बरोबर निघणार दिवसांची संख्या. भाग तोडून 4 1 7 1 7 7 2 14. हे झाले 12 2 24 आणि 24 2 किती येतात 48 16 2 किती येणार 32. किती दिवस लागतील 32 दिवस लागतील. एका आयताकार पारीची लांबी दिली आहे 90 मीटर, रुंदी दिली आहे 60 मीटर. याच्या आतून चारही बाजूंनी 5 मीटर रुंद रस्ता तयार केला. या रस्त्यावर 15 रुपये प्रति मीटर या दराने खडी टाकण्याचा किती रुपये खर्च येईल म्हणते. बघा, हा झाला रस्ता, हा झाला आयताकार पार्क. ठीक आहे, हा झाला आयताकार पार्क. याच पार्क मध्ये म्हणते एक रस्ता तयार करायचा आहे. याच पार्क मध्ये एक रस्ता तयार करायचा आहे. याच पार्क मध्ये हा असा झाला रस्ता. हा झाला आतून रस्ता. हा झाला भाऊ आतमध्ये रस्ता लक्षात ठेवा. आणि त्याची लांबी दिली आपल्याला 5 मीटर. हा आतमध्ये आहे. जेव्हाही आपल्याला आतमध्ये रस्ता एक तर आतमधून बनवणार नाही तर बाहेरून बनवणार. इथे म्हटलं आपल्याला आतमधून रस्ता. तेव्हा या रस्त्याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल आपल्याला लक्षात ठेवला, जर आपल्याला आयताकृती भाग दिली आणि त्याचा रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आतून बनवत आहे म्हणत आहे मी. 90 मीटर लांबी आहे, रुंदी दिली आहे 60 मीटर. तेव्हा एक आतून रस्त्याचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल आतील रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. एक फॉर्म्युला वापरायचा 2x ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी मायनस करायचा 2x. आता x म्हणजे काय सर, x मीटर चौडा जी काही लांबी दिली आहे ते राहणार, त्या रस्त्याची लांबी जी काही दिली आहे ना ते राहणार x ची किंमत. x म्हणजे काय, त्या रस्त्याची लांबी किती दिली आहे, किती मीटर दिली आपल्याला 5 मीटर. तर लिहा इथे 2 गुणिले 5 म्हटलं तर किती होणार 10. त्याच्यानंतर हा रोडाचा म्हणजे रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचा आहे. लांबी किती आहे बाबू 90 आहे सर. नंतर रुंदी किती दिली आपल्याला 60 मायनस करायचे 2x. तर एका हे 2x ची किंमत किती आहे 10 मायनस करून घ्या 10. इथे येणार 10 गुणिला 109 म्हणजे 90 आणि 60 किती होतात 150. 150 मधून जर 10 मायनस झाले किती राहतात 140. म्हणजे हा जो काही रस्ता होता ना या रस्त्याचा एरिया किती आला, या रस्त्याचा एरिया आला सर 1400 मीटरचा. रस्त्याचा एरिया आला 1400 मीटरचा. त्याने म्हटलं या रस्त्यावर म्हणते 15 रुपये प्रति मीटर या दराने किती खर्च येईल. तर खडी टाकायची होती या रस्त्यावर. ठीक आहे, तो रस्त्याचा एरिया किती आला 1400 आला. याच्यावर 1400 मीटर आला, यावर 15 रुपये प्रति मीटर या दराने किती खर्च येईल. याला 15 ने गुणाकार केला तर आपल्याला एकूण टोटल खर्च निघून जातो. तर 2 0 हे 15 चौक 60 हात 6 15 1 15 आणि 15 6 21. 21,000 रुपये खर्च येईल. ठीक आहे, जेव्हा आतून रस्ता बनते तर हा एक फॉर्म्युला तयार करायचा. जर त्याने म्हटलं बाहेरून रस्ता तयार झाला, लक्षात ठेवा बाहेरून म्हणत आहे मी, काय बाहेर एरो काढतो आता. हा आतमध्ये एरो काढला तर हा बाहेरून. जेव्हा बाहेरून रस्ता तयार करायचा तर बाहेरील रस्त्याचं क्षेत्रफळ कसं निघेल, बाहेरील रस्त्याचा एरिया असा निघेल बेटा 2x ब्रॅकेट मध्ये लांबी प्लस रुंदी करायचा प्लस करायचा याच्यामध्ये 2x. हा बाहेरून रस्ता जर तयार केला, आतून केला तर हा फॉर्म्युला, बाहेरून केला तर हा फॉर्म्युला. ठीक आहे, चलो आगे. एका शंकूच्या आधाराची त्रिज्या दिली 21 आणि उंची दिली 28. त्याचे घनफळ शोधायचं आपल्याला किती. तर शंकूचे घनफळ बरोबर फॉर्म्युला पाहिजे तर माहिती, सूत्र माहित पाहिजे. शंकूचे घनफळ
घनफळाचं सूत्र आहे बाबू 1/3 पाय आर वर्ग एच. हे घनफळाचं काय शंकूचं सूत्र आहे. तर 1/3 लिहिलं. पायची किंमत होते बाबू 22/7. आर आर म्हणजे काय होते त्रिज्या. त्रिज्या किती दिली इथे आपल्याला 21. तर 21 गुणिले 21. नंतर हाईट किती दिली आहे, हाईट दिली आहे सर 28. तर भाग द्या. 7 त्रिक झाले 21. 21 ने 21 कॅन्सल. इथं राहिलं 22 गुणिला नंतर 21 नंतर गुणिला किती आहे 28. हा गुणाकार करायला लागेल. जे काही घनफळ आहे ते प्राप्त होऊन जाणार. तर इथे एकक स्थानचा जर प्रयत्न केला आपण, याचे दोघांच सारखं याचे दोघांच सारखं आहे बघा. 8 1 8 8 दोन्ही किती ते 16. एकक स्थानी 6 आले पाहिजे. इथं 6 नाही आहे, इथं 6 नाही आहे. या दोन ऑप्शन मध्ये आपलं आता उत्तर फसलेलं आहे. तर आता गुणाकार करावाच लागेल आपल्याला. करा. 21 दोन्ही 42 2 हातचे आले 4. परत 21 दोन्ही 42 42 आणि 4 किती तर 46. 462 गुणिला करायचे आता 28. 8 दोन्ही 16 6 हातचा आला 1. 8 सका 48 आणि 1 किती ते 49. हातचे आले 4. 8 दोन्ही 8 चौक 32. 32 आणि 4 किती होणार 36. 0 बे दोन्ही 4. साइन दोन्ही 12 2 हात चालला 1. 4 दोन्ही 8 आणि किती होतात 9. इथे येणार 6. 13 3 हात चालला 1 9 आणि इथे आले 12. 12,936. तर 12,936 आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. एका त्रिकोणाच्या 3 कोणाचे पैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट व दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. एक कोण जो काही आहे ते सर्वात लहान कोणाच्या 3 कोण दिल्या ए बी सी असे 3 कोण मी मानतो. एक कोण जो काही आहे सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे. सर्वात लहान कोणाचं माप मी मानतो बी आहे. ए माना कोणते मानलं तरी चाललं असतं. सर्वात लहान कोणाचं माप एक्स मानलं तर सर्वात लहान कोण दुसऱ्या एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट आहे. एक जो काही कोण आहे सर्वात लहान कोण जर एक्स मानला त्याच्या दुप्पट आहे म्हणजे हा आपण मानून घेऊ 2x आहे. आणि दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट आहे. सर्वात लहान कोण एक्स मानला त्याची तिप्पट केली तर हा 3x असेल. विचारलं सर्वात लहान कोण किती असेल तर बघा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते एक्स 180 अंश. हा पहिला कोण हा दुसरा कोण हा तिसरा कोण. या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे होती आपल्याला 180 अंश. करा यांची बेरीज हे झाली सर 6x बरोबर 180 अंश. एक्स बरोबर किती येणार 180 भागेला 6. तर एक्स बरोबर किती आलं 6 ने जर भाग दिला तर एक्स बरोबर आला 30 डिग्री. त्याने विचारलं सर्वात लहान कोणाचं माप किती. तर सर्वात लहान कोणाचं माप 30 अंश राहणार. एक्सची किंमत आपण सर्वात लहान कोण मानला होता. आता इथून आता सुरू झाले आपले बुद्धिमत्ताचे प्रश्न बघा. दिलाय 53 44 नंतर 52 नंतर प्रश्नार्थक चिन्ह नंतर 51 नंतर 46. तर इथे जर सिक्वेन्स लावला तुम्ही पहा हे 53 आहे 53 मधून 1 महिना झाला तर 52. 52 मधून 1 महिना झाला तर 51. हा तर क्रम व्यवस्थित लागतो. पण तो प्रश्नार्थक चिन्हाचा काढत आपल्याला ते एक मायनस करत आहे ना तिथून आपण बघा मायनस करून. तर 44 मधून 1 महिना झाला तर 43. 43 होता बरोबर ना 43 होते. 43 मधून जर 1 महिना झाला तर किती राहते बाबू 46. नाही 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 हा प्लस करत आहे बघा. 44 मध्ये 1 जर प्लस केला तर किती होणार 45 होणार. इथे खाली जर मायनस मायनस केलं याने बघा इथे मायनस केला इथे मायनस केलाय -1 झालेला आहे. तिथे काय करणार प्लस करणार. तिथे प्लस केला तर किती होते 45 होते. 45 मध्ये 1 प्लस केला तर 46 होते. तर याचं उत्तर किती पाहिजे होतं प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी पाहिजे होतं 45. खाली जर जो काही सिक्वेन्स लावला तो 1 1 ने कमी आहे आणि वरचा सिक्वेन्स 1 1 ने जास्त आहे. ठीक आहे चलो. जर आज सोमवार आहे तर 61वा दिवस कोणता राहणार. तर 7 दिवसाने कोणतेही वार रिपीट मारतो त्याला आपण काय करा 7 ने भाग देऊन द्या. आज सोमवार आहे ना इथून 61व्या दिवशी कोणता वार राहणार. तर 7 ने भाग दिला 7 × 8 = 56. बाकी किती राहते 11 मधून 6 महिने झाले तर 5 राहिले बाकी. एक तर तुम्ही काम करा सोमवार जो काही दिला होता आपल्याला याच्या पुढे 5 दिवस जा. नाही तर काय करा तर याच्या आधी 2 दिवस खचवून जा. एक तर सोमवारच्या पुढे जो काही 5व्या दिवसानंतर वार येणार त्याच्या आधी जो काही सोमवारच्या आधी 2 दिवस जो काही वार आहे तो येऊ शकते. तोच येणार असते लक्षात ठेवा. का कारण की हे आलं पाहिजे आपलं 7. एक तर सोमवारच्या पुढे 5 म्हटलं ना सोमवार नंतर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे इथं वार कोणता येणार शनिवार. शनिवार तर असं उत्तर आहेच आपलं. परंतु आपल्याला 5 पुढे जास्त जाण्यापेक्षा काय करा 2 दिवस कमी करून टाका म्हणजे या दोघांची बेरीज 7 आली पाहिजे. तर 5 पुढे जात आहे तर 2 दिवस मागं सरकून जा. तर सोमवारच्या आधी काय ते रविवार रविवारच्या आधी काय ते शनिवार. तर कोणता वार असणार शनिवार. नाही तर 5 पुढे गेले असते तरी उत्तर आलं असतं तुमचं. अर्णवची आई राजदीपची मामी लागते. जे काही अर्णव आहे म्हणते याची जी काही आई आहे ही राजदीपची कोण लागते मामी लागते. राज लिहितो राजदीपला काही याची आई असेल आणि ही मामी दाखवायची आहे तर साहजिकच आहे या आईला काय आहे भाऊ आहे.
आणि भावाची बायको म्हणजे ही काय राहणार, या दोघांचं लग्न झालंय म्हणजे ही काय राहणार, याची मामी. तर आता हा झाला याचा मामा आणि ही त्याची मामी. आता विचारलं काय, अर्णवची आईची कोण? तर अर्णवची राजची जी काही आई आहे म्हणजे राजदीपची आई, ही अर्णवची आईची कोण होणार? आता ह्या कोण आहे, ननद. कोण आहे, ननद. चला आगे, सोपी होते. राष्ट्रीय विज्ञान दिन सोमवारी आहे, तर त्याच वर्षाची सुरुवात कोणत्या वाराने होणार? राष्ट्रीय विज्ञान दिन असते 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी. आणि तो वार कोणता दिला आपल्याला, सोमवार दिलाय. हा दिलाय सोमवार. विचारलं वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारीचा वार विचारला. आता इथून आपल्याला मागं जायचं आहे, जानेवारी महिन्याचा दिला, इथून मागं जायचं आहे, तर फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस. त्याच्यानंतर 1 जानेवारीपर्यंत जायचं आहे, तर जानेवारी महिना असते ती 31 दिवसाचा, परंतु 1 जानेवारीपर्यंत जायचं, 1 जानेवारीपर्यंत जायचं आहे, तर आपण याच्यातले दिवस घेणार, जानेवारी महिन्यातले 30 दिवस. टोटल किती दिवस मागं जायचं आहे आपल्याला सर? टोटल दिवस जायचं आहे 58 दिवस मागं. आणि याला जर 7 ने भाग दिला, 7 × 8 = 56, म्हणजे 2 दिवस मागं जाणार. बघा समजलं का नाही? 58 दिवस मागं जायचं होतं ना आपल्याला, याला 7 ने भाग देऊन द्या, 7 × 8 = 56 होतात. तर 2 दिवस इथून काय करावं लागेल, मागं जावं लागेल. का? कारण की आपल्याला मागचा वार काढायचा आहे ना, जानेवारी महिन्याचा. फेब्रुवारीचा दिलाय, जानेवारी शोधायचा आहे, तर 2 दिवस मागे जायचं आहे. तर जो काही सोमवार होता तिथून 2 दिवस मागे गेला, तर सोमवारच्या आधी 1 दिवस येते रविवार, रविवारच्या आधी येते शनिवार. या प्रश्नाचं उत्तर किती राहणार, शनिवार. जर 2 वाजल्यास 10 मिनिटे कमी असताना घड्याळी तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन असेल? तर 2 वाजण्यासाठी 10 मिनिटं कमी आहे, म्हणजे त्या घड्याळीत वाजले किती बाबू, 1:50. हा झाला तास, हा झाला आपला मिनिट. आता कधी लक्षात ठेवा, जेव्हा तास आणि मिनिटामध्ये आपल्याला दिलं राहते, तासाला नेहमी गुणाचा 30 ने, आणि मिनिटं जे काही आहे त्याला गुणाचा 5.5 ने, आपल्याला कोण निघून जातो. तर या दोघांचा गुणाकार केला तासाचा, तो आला 30. या दोघांचा गुणाकार करा, 0. 5 × 5 = 25, हातचे आले 2, हातचे 2 आले होते, 5 × 5 = 25 आणि 2 किती होते, 27. इथे पॉईंट नंतर एक संख्या, तर हा 0 निघून जाणार. आता या दोघांची करायची वजाबाकी. 275 मधून 30 मायनस झाले सर, हे 5, इथे आलं 4, इथे राहणार 2. 245 दिसते काय अँगल? तर 245 उत्तर दिलं नाही आहे, तर लक्षात ठेवता, एक आपल्याला हे सांगत आहे की हा अँगल जर निघाला, तर हा अँगल शोधायचा असेल आपल्याला, याचं माप काढायचं असेल, तर टोटल घड्याळ असते 360 डिग्री. 360 डिग्री मधून हा कोण जर माहिती आहे आपल्याला, हा कोण शोधायचा आहे, तर 360 मधून ते माप मायनस करून टाका. तर 245 360 मधून मायनस करा. आता तर 10 मधून 5 मायनस झाले, 5 राहणार, हातचा परत दिला, 5 इथे आहे, इथे आहे, इथे नाही आहे. 6 मधून जर 5 मायनस झाले 1, आणि 3 मधून 2 मायनस झाले 1, 115 डिग्री. 115 डिग्री आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला, महेश हा घराच्या बाहेर पडला आणि तेव्हा त्याच्या डाव्या हाताची दिशा पश्चिम होती. आता डाव्या हाताची दिशा पश्चिम होती, डाव्या हाताची दिशा पश्चिम होती, तर दिशा तर माहित राहते तुम्हाला कोणती आहे. तर वरतं उत्तर, खाली दक्षिण, पूर्व, आणि इकडे ते पश्चिम. जर एखादा व्यक्ती उत्तरेला पाहत आहे, तर त्याची डावा हात कुठं आहे, पश्चिमेला. पूर्वेला काय राहणार, त्याचा उजवा हात. आता तो म्हणते डाव्या हाताला त्याची पश्चिम दिशा होती, म्हणजे तो जो काही महेश होता तो कुठे पाहत होता भाऊ, उत्तरेला. हे लक्षात ठेवता, उत्तर दिशेला तो जात होता, म्हणजे उत्तर दिशेला त्याचं तोंड होतं. उजवीकडे 3 वेळा काटकोनात वळला. तर एकदा काटकोन म्हणजे किती होतं, 90 डिग्री. तर 3 वेळा वळला तो उजवीकडे, राईट टर्न घेतला त्यानं. उजवा टर्न म्हणजे काय होते, राईट टर्न होता. तर 90 डिग्रीचे असे त्यानं 3 कोन घेतले भाऊ, 3 राऊंड घेतले, म्हणजे 3च वेळा काटकोनात वळला, म्हणजे 2700 डिग्री तो काटकोनात गेला. म्हणजे याला मी राईट म्हणतो. उजवा टर्न म्हणून त्याला राईट म्हणा, पण जर त्याने डावीकडे वळला असं म्हटलं, तर मी त्याला लेफ्ट म्हणेल. उजवीकडे 3 वेळा काटकोनात वळला, म्हणजे 270 डिग्री काटकोनात वळला. पुन्हा डावीकडे 9 वेळा काटकोनात वळला, लेफ्ट टर्न घेतले त्यानं 9 वेळा, आणि काटकोन म्हटलं तर 90 डिग्रीचे 9 कोन घेतले त्याने. हा लेफ्ट साईड. टोटल किती होणार, 9 किती होते, 81, म्हणजे 810 डिग्री तो काय झाला, लेफ्ट टर्न घेतला त्याने. काय घेतलं भाऊ, लेफ्ट टर्न घेतला. तर आता आपल्याला शोधायचा आहे, उत्तरेला होता हे लक्षात ठेवता त्याचा. तर या दोघांची वजाबाकी किती, ते 810 मधून 270 मायनस केले आपण. हे होते त्याचे राईट टर्न, हे होते त्याचे लेफ्ट टर्न. या दोघांची वजाबाकी शोधा, किती ते 0. 11 मधून 7 मायनस झाले, 4, हातचा परत दिला, इथे राहणार 5. सर शिल्लक राहिलं 540 लेफ्ट टर्न, कारण की डावे टर्न काय होते त्याचे जास्त होते, तर 540 डिग्री राहिलं. आता याला जर आपण 90 ने भाग दिला ना, तर म्हणजे याचे किती डावे टर्न शिल्लक राहिले असेल, तर 540 भागीला करा बाबू 90. 0 0 कॅन्सल, 9 1 9, 9 6 54. म्हणजे सर तो जर कोणताही व्यक्ती जर एका मुवमेंटमध्ये असेल, समजा मी जर आता उत्तर दिशेला पाहत आहे आणि मी 4 वेळा उजवीकडे वळलो, तर मी ज्या डायरेक्शन मध्ये होतो त्या डायरेक्शन मध्ये चालायला लागतो. आता याचे शिल्लक किती राहिले सर, लेफ्ट राहिले त्याचे 6.
आता जर याला 4ने भाग दिला तर किती लेफ्ट राहणार शिल्लक? 2 लेफ्ट राहणार सर. जे की तो उत्तर दिशेला पाहत होता ना, तिथून 2 लेफ्ट शिल्लक राहिले. आता 2 लेफ्ट जर घेतले तर इथून हा एक पहिला लेफ्ट, त्यानंतर हा एक पहिला लेफ्ट, म्हणजे तो खाली आता दक्षिणेला पाहत आहे. कुठं पाहत असेल तो? दक्षिणेला. आता आपल्याला त्याने विचारलं कुठं पाहत आहे, त्याने विचारलं पाठीमागची दिशा कोणती असेल. आता बघा, तो जो काही महेश आहे तो दक्षिणेला पाहत आहे, याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे? उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर पण उत्तरच राहिलं होतं. मी पूर्ण त्याला डिटेल समजवण्याचा प्रयत्न केला. बघा, एका गोलाकार टेबलावर 5 लोक बसलेले आहेत. मोहन, सोहम, असलम, किशोर आणि रमेश. मोहन जो काही आहे डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे म्हणते. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे. पहिले तर 5 व्यक्तींना बसून द्या. 1 2 3 4 आणि 5 कुठे बसून द्यायचे? 5 व्यक्ती हे बसले. त्याच्यानंतर काय करायचं? आपलं पहिलं काम करायचं की जो काही व्यक्ती वरती बघित आहे, जो काही व्यक्ती उत्तरेला पाहत आहे, वरती पाहत आहे, त्याचा उजवा हात शोधून घ्या. कोणता राहणार उजवा हात? याचा सर, त्याचा उजवा हात राहणार या बाजूनं. ते एक घर सोडून बिंदू मारून द्या. म्हणजे याचा उजवा हात इथे आहे, याचा उजवा हात इथे आहे, याचा उजवा हात इथे आहे, याचा उजवा हात इथे आहे. एक घर सोडून बिंदू मारला. ठीक आहे. इथून आपल्याला राईट आणि लेफ्ट समजून जाते. आता वाचा प्रश्न. किशोर आणि रमेश. मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून म्हणते दुसरा किशोर बसलाय. मोहनच्या डाव्या बाजूला म्हणजे मोहनला जर मी इथे मानलं आणि एक व्यक्ती सोडून किशोर बसलाय म्हणते डाव्या बाजूला. हे झालं पहिलं वाक्य. आणि उजव्या बाजूला लगेच रमेश बसलाय. मोहनच्या उजव्या बाजूला लगेच कोण बसलाय म्हणते? रमेश. उजवी साईड होणार तर ही होणार. रमेश बसलेला आहे. लगेच उजव्या बाजूला रमेश आहे. सोहम रमेशच्या बाजूने नाही. सोहम जो काही आहे म्हणते सोहन, हा कोणाच्या बाजूने आहे? रमेशच्या बाजूने नाही. म्हणजे इथं बसू नाही शकत सोहम, हा रमेशच्या बाजूने आहे. सोहम जो काही आहे हा रमेशच्या बाजूने नाही आहे. तर रमेशच्या बाजूने इथं जागा खाली आहे, तर मग सोहम असणार बाबू इथं, आणि जो काही शिल्लक राहिला असला असेल इथं. तर आता विचारलं काय? तर रमेश आणि किशोर, रमेश आणि किशोर, हा रमेश झाला, हा झाला किशोर. यांच्यामध्ये कोण बसला? याच्यामध्ये कोण बसला बाबू? असलम. असलम आपल्या प्रश्नाचं उत्तर. बघा, रांगेकडे पाहता राधा मुलीच्या रांगेत उजवीकडून 17वी आहे. रांगेकडे पाहता राधा ही उजवीकडून 17वी दाखवायची. आपला राईट तर या रांगेचा पण राईट आणि आपला लेफ्ट या रांगेचा पण लेफ्ट राहतो, लक्षात ठेवा. राधा मुलीच्या रांगेत उजवीकडून 17व्या क्रमांकाची आहे. उजवीकडून 17व्या क्रमांकाची दाखवायची आहे राधा. तर या बाजूने येणार 17व्या क्रमांकावर राधा, म्हणजे राधा इथं बसलेली आहे, 17वा क्रमांक आहे तिचा. तर हिच्या राधाच्या आधी किती मुली आहे बेटा? 16 असेल. जे काय असेल मुला मुली ते 16 असणार. हिचा कितवा क्रमांक आहे? या लेफ्ट राईट पासून 17वा. त्याच्यानंतर राधाच्या डावीकडे म्हणते अमृता 17वी आहे. तर राधाच्या डावीकडे म्हणजे ही झाली तिची डावी साईड, आणि ह्या बाजूने ही कितव्या क्रमांकाची म्हणते? अमृता 17व्या क्रमांकाची आहे. तर याच्या इकडे हे 17व्या क्रमांकाचे आहे. तर या टोकापासून जर पाहिलं तर हे 17 आणि हे 17 किती होतात? 34. बरोबर ना? परंतु हिचा सिक्वेन्स जर काढला तर इथे किती बेटा आहे? मुलं आहे. ह्या अमृताच्या या बाजूने किती मुली आहे? तर 33 मुली आहे. बरोबर ना? तेव्हा कुठे ही 17व्या क्रमांकाची येणार, इकडे किती राहणार? 33 मुली. तर जर आता पुढे काय म्हटलं? जर अमृता ही रांगेच्या अगदी मधोमध आहे. आता ही अमृता ही सेंटरवाली आहे, तर या अमृताच्या या बाजूने 33 मुली आहे आणि या बाजूने किती राहणार? मग ही सेंटरमध्ये जर आहे तर या बाजूने किती राहणार बाबू? 33 राहणार. तर आता विचारलं आपल्याला त्या रांगेत एकूण टोटल लोक सांगा किती आहे. तर इथून इकडे जर पाहिलं तर हे 33 आणि इथून इथे पाहिलं तर हे 33. 33 आणि 33 66 आणि अमृताचा क्रमांक एक 67. 67 मुलं असतील टोटल रांगेत. चला, ई दिलाय, त्याच्या खाली दिलाय 7. ई दिला, त्याच्या खाली दिला 7 बाबू. नंतर दिलाय एच खाली दिलाय 10. नंतर दिलाय के खाली दिलाय 13 आणि एन खाली काय दिलाय 16. लावा आता सिक्वेन्स तुम्ही. ई नंतर एफ येते, एफ नंतर जी येते, जी नंतर येते एच. म्हणजे याने 2 अक्षर सोडले. ई नंतर एफ येतो, एफ नंतर जी येते, जी नंतर येते एच, एच नंतर आय जे के. तिसरं अक्षर घेत आहे बरोबर ना? इथं तिसरं अक्षर घेत आहे एल एम, नंतर एन येणार बरोबर. नंतर येणारी 3 अक्षर सोडून एन नंतर ओ पी. नंतर काय येऊ शकते? इथं 3 अक्षर सोडून क्यू येऊ शकते. त्यानंतर खालचा सिक्वेन्स बघा. याच्यामध्ये जर फरक पाहिला तर 3 प्लस झाले, याच्यामध्ये 3 प्लस झाले सर, याच्यामध्ये 3 प्लस झाले, तर इथे 3 प्लस होणार, म्हणजे इथे किती येणार? 19 म्हणजे 19. चला, त्यानंतर 3 4 7 11 18 29. इथे काय येणार? लावू इथे सिक्वेन्स. इथे किती झालं? 1चा वाढ झाली सर, 1 वाढ झाली. त्यानंतर इथे कितीची वाढ झाली? 3ची वाढ झाली. त्याच्यामध्ये याच्यामध्ये जर बदल पाहिला होत काय पहा, या 3 मध्ये 1 मिळवला 4 झाले, 4 मध्ये 3 मिळवले तर 7 झाले. म्हणजे आधीचा नंबर काय करताय? मिळवत आहे. त्याच्यात 4 मध्ये 7 मध्ये जर 4 मिळवले किती झाले? 11 झाले. 11 मध्ये जर 7 मिळवले किती झाले बाबू? 18 झाले. आणि 18 मध्ये जर 11 मिळवले काय झाले? 29 झाले. आता काय करावं लागेल? या 29 मध्ये हा आदला नंबर काय करावं लागेल? प्लस करावं लागेल. 29 आणि 18 किती होते? 17ची 7 हात चाला 1 आणि इथे राहते 4. 47 याला पाहिजे याचं उत्तर. चला आगे. गुढीपाडवा येतो चैत्र महिन्यात, गणेश चतुर्थी येते भाद्रपद महिन्यात. हे मराठी महिने वगैरे पाठ करा.
इथे इथे काय असू शकते पहा, जर आपण 5 गुणेला 15 केलं किती होतं, 15 चौक 60, 15 पाचशे 75 होते, आणि 75 मधून हे मधातले जर 15 मायनस केले आपण तर किती राहते बाबू, 60. हा तर सिक्वेन्स क्लिअर कट दिसून आला. त्याच्यानंतर आपण आता या दोघांचं करून बघू बरं, येते का नाही येत. तर 7 गुणेला 35, तर 5 7 35, 5 हातचे आले 3, 7 त्रिक 21 आणि 3 किती होते 24, 245 आले. आणि त्याच्यामधून जर आपण 35 हटवून टाकले, 0 1 2 म्हणजे 210 लागतात. हा आपला सिक्वेन्स बरोबर लागते. मग या प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी काय ठेवू शकणार जेणेकरून आपल्याला 120 आलं पाहिजे. तर 6 गुणेला आपण 10 ठेवण्याचा प्रयत्न केला, 60 होते. 120 बनू शकते का मायनस करून, नाही होऊ शकत. 12 ठेवून बघा, 12 सकम 72 ठेवले, इथं 12 जर ठेवले तर 12 सकम 72 झाले. 72 मधून जर 12 मायनस केले तर 120 होतात, नाही. 18 जर ठेवले इथं, 18 सकम 84 मायनस केल्यानंतर राहतात का, नाही राहत. 18 95, 18 108, 108 मधून जर आपण 18 मायनस केले तर 120 राहतात का, नाही. हे चुकलं, हे चुकलं, हे चुकलं, म्हणजे हे नाही येऊ शकत, हे नाही, हे नाही, 24 येणारच. तर बघा 24 गुणिला जर आपण 6 केले असते, 6 चौक झाले 24, 4 हातचे आले 2, साईन दोन्ही 12, 12 2 किती होते बाबू, 14, बरोबर ना. आणि त्याच्यामधून जर हा मधला नंबर 24 मायनस केला तर आपल्याला 120 प्राप्त होतात. आपला सही सिक्वेन्स काय असेल, प्रश्नार्थ चिन्हाची किंमत 24. आगे त्यानंतर 8 गुणिला 2 बरोबर दिला 4, तर 8 गुणिला 2 बरोबर दिला आपल्याला 4. नंतर 8 गुणिला 4 बरोबर दिला आपल्याला 2. सोपी राहतात हे प्रश्न. 16 गुणिला 8 बरोबर दिला आपल्याला 2. तर विचारलं आपल्याला 40 गुणिला 5 बरोबर किती. जरी याने गुणाकाराचं साईन दिलं असेल परंतु करत आहे तो काय, भागाकार. तर 8 जर 4, 8ला जर 2 भाग दिला उत्तर येते 4, 4 जर 8ला भाग दिला उत्तर येते 2, 8 जर 16ला भाग दिला उत्तर येते 2. म्हणजे गुणाकाराचा साईन जरी असेल परंतु त्याच्या संबंध काय, भागाकाराचा. तर 5 जर 8ला भाग दिला तर उत्तर, 5 जर 40ला भाग दिला उत्तर किती ना, 8. चलो नेक्स्ट, खालील आकृतीत किती त्रिकोण आहे म्हणते. विचारलं या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे. तर हा झाला 1 भाऊ, 2 3 4 आणि 5, हे झाले 6. हे 6 झाले. त्याच्यानंतर दाखवतो आणखी तुम्हाला. 6 नंतर आणखी बघा, हा झाला एक 7, त्याच्यानंतर आणखी एक बदलतो आणि हा एक 8. या 8च्या व्यतिरिक्त इथं त्रिकोण नाही आहे. या प्रश्नात किती त्रिकोण आहे, 8 त्रिकोण आहे. ठीक आहे, चला आगे नेक्स्ट. विचारलं WOLF हा शब्द दिलेला आहे, त्याने बघा सिक्वेन्सच उलटा करून टाकला. W मागे टाकला, O त्याच्यानंतर टाकला, त्यानंतर L. याने काय केलं, सिक्वेन्स पलटवला आहे. तर आपल्याला काही नाही करायचं होतं, हा जो काही नंबर दिला तर याचा सिक्वेन्स पलटून टाका, उलटा करून टाका. म्हणजे 6 येणार आधी, 6 ने सुरुवात झाली पाहिजे, 6 ने इथे नाहीये, 6 ने इथे नाहीये, हेच उत्तर आहे. त्याने सिक्वेन्स काय केला, उलटा केला. तर आपल्याला या नंबरचा सिक्वेन्स चेंज करायचा होता. जर म्हटलं किती स्वराच्या आधी चिन्ह दिलेले आहे, स्वर AEIOU किंवा मराठीतले स्वर दिले, इथं बघा ई आहे, ईच्या आधी चिन्ह आहे का नाही आहे, एकदा झालं इथं. त्याच्यानंतर ऊ आहे, ऊच्या आधी एक चिन्ह आहे, हॅशटॅग, बरोबर. असं किती वेळा झालंय, एक आणि एक 2 वेळा. असं किती झालं याच्यामध्ये, 2 वेळा. चलो, कोणते अक्षर पाहिजे होतं, कोणते अक्षर हे आयच्या पुढे उजवीकडे 10वे असणाऱ्या अक्षराच्या अलीकडे डावीकडून तिसरे आहे म्हणते. तर ABCDच लिहून घ्या आपण, काही कन्फ्युजनच नाही होणार. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. एवढ्याची गरजही नाही म्हणून आपल्याला. बघा, त्याने म्हटलं कोणते अक्षर हे आयच्या पुढे किती आहे म्हणते, सॉरी, कोणते अक्षर हे आयच्या पुढे 10वे असणाऱ्या अक्षराच्या अलीकडे आहे म्हणते. पहिले तर आयच्या पुढे 10वे अक्षर कोणतं आहे ते शोधू आपण. बघा, आयच्या पुढे 1 2 3 4 5 6 7 7 8 9 10. तर यस हे अक्षर 10वे आहे, बरोबर. आयच्या पुढे 10वे अक्षर, त्याच्या अलीकडे डावीकडून, ह्या डावीकडून तिसरे, म्हणजे या डावीकडून तिसरे, ह्याच्या अलीकडे डावीकडून तिसरे कोणते येते, 1 2 3, कोणतं अक्षर येते भाऊ, पी. मित्रांनो, KP बरोबर दिला 11, LO दिला 12 आणि HS विचारला किती येणार. तर K चा सिक्वेन्स येते 11 नंबरवर, L येतो 12 नंबरवर, H किती नंबरवर येतो, 8 नंबरवर. कारण की त्याने P चा काही संबंध जोडला नाही. KP पासून 11 तयार केला, नंतर LO पासून 12 तयार करता, HS पासून काय तयार करणार. तर K येतो 11 नंबरवर, त्याने पहिला सिक्वेन्स लावला. 11 नंबरवर येतो अल्फाबेटमध्ये. L येतो 12 नंबरवर, 12 दिलेच आहे.
नंतर एच किती नंबरवर येतं? 8 नंबरवर. रामराव सरळ दक्षिणेकडे 16 मीटर चालले व 90 डिग्रीमध्ये उजवीकडे वळून 12 मीटर चालले, तर मूळच्या स्थानापासून ते आता कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे म्हणते. तर रामराव सरळ दक्षिणेकडे चालले, तर वरतं त्या मानला आपण या बिंदूपासून सुरुवात केली. दक्षिण म्हटलं तर खाली चालून द्यायचं. हे चालले रामराव दक्षिणेकडे, किती 16 मीटर चालले म्हणते. ठीक आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर 90 डिग्री उजवीकडे वळले. आता या बाजूने जात असेल तर उजवी बाजू कोणती होणार? ही होणार. तर राईट साईड झालं ही. सॉरी, तर उजवीकडे वळले आणि किती चालले बाबू? उजवीकडे वळले तर या बाजूने येणार 12 मीटर. 12 मीटर चालले, 90 डिग्रीच्या कोणामध्ये वळले. ठीक आहे इथपर्यंत. आता विचारलं ते कोणत्या दिशेने आहे आणि किती अंतरावर असेल. तर कोणत्या दिशेने आहे आणि किती अंतरावर आहे. आता ही दिशाही सांगायची आपल्याला, ही कोणती दिशा आहे, ही कोणती दिशा आहे हे सांगायचं आहे होतं, आणि हे अंतरही शोधायचं होतं. यांच्या दरम्यान कमीत कमी अंतर, नाही तर म्हणाल तुम्ही असं अंतर नाही, आपल्याला हे कमीत कमी 90 डिग्रीच्या समोर हा बनला कर्ण, हा झाला त्याचा पाया, ही झाली त्याची उंची. तुम्हाला जर इथं बेसिक ट्रिपलेट माहित असेल ना, तरी काम निघालं असतं तुमचं. पहा तर काय, इथे या 12 ही बाजू दिली, ही दिली आहे 16. मी काय करतो, यांचा रेशो काढतो. जर समजा आपण याला 4 न भाग दिला, 4 ते 1 होते 12 आणि 4 चौक होते 16. एक पायथागोरसचं एक ट्रिपलेट आहे बघा, 3 4 आणि 5. तर 3 4 5 ही काय, एक त्रिकोट आहे. तर ही बाजू 3 आहे, ही 4 आहे. तर यांचे मल्टिपल पण काम करते, लक्षात ठेवता. ही बाजू किती आली बाबू? 3. ही आली 4, तर ही किती असणार? 5 असणार. साहजिकच आहे. ह्या 4ची हे किती पट दाखवली? 4 पट झाली सर. 3ची हे 4 पट झाली, तर 5ची 4 पट किती होते? 20 होते. तर 20 तर येणार आपल्या प्रश्नामध्ये. तर 20 इथेही नाही आहे, इथेही नाही आहे आणि इथेही नाही आहे. तर 20 इथंच होतं, तर हेच आपलं उत्तर आहे. परंतु आपण शोधून घेऊ कोणत्या दिशेने आहे म्हणते. तर बोर्ड ठिकाणापासून ही कोणती दिशा आहे ते आपल्याला शोधायची. ती ही कोणती दिशा, म्हणजे अशी क्रॉसमध्ये कोणती दिशेने असेल. तर बघा इकडे असते वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि हे कोणती येते बाबू? नैऋत्य. आपल्याला हे डायरेक्शन काढायचं. हे डायरेक्शन कोणतं राहणार? नैऋत्य. नैऋत्य 20 हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. चला, एक बस दिल्लीहून अमृतसरला जाण्यासाठी संध्याकाळी 5:30 वाजता सुटली. दुसरी त्या दिवशी सकाळी सुटली, म्हणजे 7:30ला. अमृतसरला पोहोचण्यास बसला पोहोचली आणि बसला अमृतसरला पोहोचण्यासाठी लागलेला वेळ सांगायचा किती आहे. सकाळी सुटली आहे म्हणजे ते 5:30ला आणि दुसऱ्या दिवशी 7:36ला पोहोचली अमृतसरला. 7:36 न म्हणता मी काय करतो, इथं 7:30च घेतो, जेणेकरून हा सिक्वेन्स बरोबर लागला, म्हणजे 6 मिनिटं जास्तीचे हे लक्षात ठेवलं. आता पहिल्या दिवसचे 5:30 पासून दुसऱ्या दिवसच्या 5:30 पर्यंत जर पाहिलं तर हे किती तास झाले, तर तुम्ही म्हणाल सर 12 तास झाले. पहिल्या दिवस पासून दुसऱ्या दिवसच्या 5:30 पर्यंत आपल्याला 7:30 पर्यंत यायचं, 36 पर्यंत यायचं ना, तर मी म्हणतो 7:30 पर्यंत. तर पहिल्या दिवसचे 5:30 पासून दुसऱ्या दिवशी तर किती तास झाले, तुम्ही म्हणा सर इथं 12 तास झाले. आणि 12 तास पासून हे 2 तास फालतूचे आहे, कारण की हे 5:30 होते ना, हे 7:30 आहे, तर हे 2 तास जास्तीचे, म्हणजे 12 आणि 2 किती होते? 14 तास. तर 14 तास तर यायलाच पाहिजे. तर आपल्या प्रश्नाचं सुरुवात 14 तास मध्ये कोणतंच ऑप्शन दिलं नव्हतं, एकच ऑप्शन दिलं होतं, 14 तास 6 मिनिटं. साहजिकच आहे, इथून इथपर्यंत किती राहणार? 14 तास, आणि हे 6 मिनिटं आपण वेगळे काढले होते. 14 तास 6 मिनिटं या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक, चला 1 2 9 4 पहा इथं केलं काय इथे 1 दिला, त्याच्यानंतर 9 दिला, नंतर 25 दिलाय, नंतर इथे काय येणार. तर आता 1चा वर्ग केला तर बाबू किती होते? 1 होते. नंतर 3चा वर्ग किती होते? 9 होतं. नंतर 5चा वर्ग किती होते बाबू? 5चा वर्ग येते सर 25. नंतर याने काय केलं, हे क्रम बदलला आपण घ्या. 1 आहे, नंतर 3 आहे, नंतर 5 आहे. इथे काय येणार? 7 येणार. विषम संख्या दाखवत आहे, तर पुढे येणार 7चा वर्ग. पुढे काय येणार? 7चा वर्ग 49. यांच्यामध्ये जर सिक्वेन्स लावला आपण, 2 अधिक 2 4 होता, 4 अधिक 2 6 होता, 6 अधिक 2 8 येणार पुढं. परंतु या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय येणार, तर 7चा वर्ग, कारण की विषम संख्येचा वर्ग करत आहे तो. 1 नंतर 3 घेतला, 3 नंतर 5, 5 नंतर 7. उत्तर किती राहणार? 49. प्रभाकर आणि सुधाकर मराठीमध्ये पास आहेत, प्रभाकर आणि भास्कर हिंदीमध्ये पास आहेत. तर अशा वेळेस काय करायचं बाबू, आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर कोण कोण दिलेला आहे. थोडा हा प्रश्न वेट लागतो, परंतु सॉल्व होते, सोपी राहते. तर कोण कोण आहे? प्रभाकर, सुधाकर. किती लोक आहे? 4 लोक आहे. 1 2, आणखी एखादा बनवून देतो, 3 4. त्यानंतर विषय कोणते कोणते दिले? हिंदी दिलाय, नंतर आहे इंग्रजी आहे, नंतर गणित आहे, नंतर कोणता आहे? मराठी आहे. 4 विषय पण दिले. 4 काय दिले आपल्याला? विषय दिले. आता 4 बॉक्स मारू आपण. 1 2 3 आणि हे 4. पहिलं कोण आहे? प्रभाकर आहे. प्रभाकर, नंतर सुधाकर आहे,
नंतर कोण दिलेला आहे बाबू आपल्याला? भास्कर आहे, भास्कर आहे. आणि आणखी एक कोण आहे? कमलाकर आहे. कमलाकर आहे. पूर्ण नाव नाही लिहिलं तरी चालते आपल्याला. बस आता यांचं जे काही स्टेटमेंट दिलं ना हे चेक करायचं. प्रभाकर आणि सुधाकर विषय पण दिलेला ना. हा मानू आपण कोणता? मराठीचा मानू, मराठी. त्यानंतर इंग्रजी याला म्हणून, याला मी म्हणतो हिंदी. हिंदी आहे ना. त्याच्यानंतर कोण आहे? गणित आहे, म्हणजे गणित लिहिलं इथं, म्हणजे मॅथ. सुधाकर, प्रभाकर आणि सुधाकर मराठीमध्ये पास आहे म्हणते. प्रभाकर आणि सुधाकर मराठीमध्ये पास आहे. तर मराठी इथे आहे, हे दोघं इथं काय तर पास आहे. पास म्हटलं म्हणून राईट करून टाकलं आपण. बस साधं साधं जे जे वाक्य दिलंय ना आपल्याला ते भरायचं आहे. सुधाकर आणि प्रभाकर मराठीमध्ये पास आहे. प्रभाकर आणि भास्कर हिंदीमध्ये पास आहे. हा झाला प्रभाकर आणि हा झाला भास्कर. आणि हिंदीमध्ये पास दाखवायचा आहे. इथे पास, इथे पास भास्कर. ठीक आहे. हिंदीमध्ये. तर सुधाकर आणि कमलाकर हे दोघे इंग्रजीमध्ये पास आहे. सुधाकर, हा झाला सुधाकर, आणि कमलाकर हे दोघे इंग्रजीमध्ये पास आहेत. इंग्रजी आपण इथे मांडलं, हे दोघे इंग्रजीमध्ये पास दाखवले आपण. राईट केलं म्हणजे काय झालं? पास झाले. ठीक आहे, पास आहे. तसेच भास्कर आणि कमलाकर हे दोघे गणितामध्ये विषयामध्ये पास आहे. भास्कर आणि कमलाकर हे गणितामध्ये, म्हणजे इथे दोघे हे काय पास आहे. बस एवढी माहिती झाली. त्यानंतर काय म्हटलं आपल्याला? पास आहे. तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयात, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयात कोण पास नाही? पास नाही पाहिजे आपल्याला. मराठी आणि इंग्रजी. मराठी झाला बाबू हा, आणि इंग्रजी झाला हा. या दोन्ही विषयात कोण पास दिसत नाही? तर हा जो काही भास्कर आहे ना, याचे दोन रकाने काय रिकामे आहे. तर मराठी आणि इंग्रजीमध्ये हाच पास नाही आहे. तर भास्कर आपल्या प्रश्नाचं काय होतं? करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे. नेक्स्ट विचारलं, एका सांकेतिक भाषेत 321 दिलाय बाय बॉईज आर टॉल. तर आता इथे कोड लावायचा असतो आपल्याला. लिहून देतो लागेल तर बॉईज आर टॉल बरोबर दिला आपल्याला 254. त्यानंतर नाही आपल्याला काय कोड दिलेला आहे? 321. सॉरी. त्यानंतर याचा कोड दिलेला हा, ट्रीज आर गुड, आणि याचा कोड दिला आपल्याला 254. त्याच्यानंतर म्हटलं त्याने टॉल इज, सोपी राहतात हे, इज गुड. आणि यासाठी सिक्वेन्स काय दिलं आपल्याला? 156. बस आपल्याला इथं फक्त शोधायचं आहे की कोणता नंबर किंवा कोणता संख्या एखादी रिपीट झाली आहे. आता पहिल्या दोन मध्ये कम्पेअर करतो मी. इथं काय काय रिपीट झालंय? सर इथेही आर आहे, इथेही आर आहे. पहिले वाक्यात आर आहे, दुसरे वाक्यात आर आहे. तर ह्या दोन मध्ये संख्यांमध्ये बघा तुम्ही काय कॉमन दिसू शकते. तर सर इथे 2 आहे, इथे 2 आहे. म्हणजे आरले मी असा कोड लिहू शकतो, आर बरोबर 2. आर ची किंमत किती होते? 2. सर इथला आर कॅन्सल केला, इथला आर कॅन्सल केला, तर इथे 2 आहे, इथे 2 आहे. दोघांमध्ये 2 2 कॉमन होता, कॅन्सल करून टाकला. त्याच्यानंतर आणखी काय आहे कॉन सर? तर हे दोन वाक्य जे आहे ना, इथे दोघांही मध्ये गुड गुड दिसत आहे. इथे गुड आहे, इथे गुड आहे. या दोन्ही वाक्याचा जो काही कोड दिला याच्यामध्ये काय रिपीट आहे? सर 5 5 रिपीट आहे. म्हणजे हा गुड यासाठी आपण 5 हा कोड नंबर कोड करू शकतो. गुड साठी आपल्याला 5. आपल्याला विचारलं तर बॉईज साठी काय ते काढू आपण. आता पहिलं आणि तिसरं चेक करा तुम्ही. टॉल टॉल दिसते, इथे टॉल आहे, इथे टॉल आहे. तर पहिलं आणि तिसरं मध्ये कम्पेअर करा, काय सारखं साम्य आहे. तर सर इथे एक आहे, इथे एक आहे. तर ह्या जो काही टॉल आहे ना, त्याच्यासाठी आपण एक हा कोड लावू शकतो. तर टॉल यासाठी आपण एक हा कोड लावू शकतो. आपल्याला बॉईजच शोधायचं होतं बघा. तर इथले तर 2 हे निघून गेले नंबर, इथं राहिलं 3 शिल्लक, आणि हा बॉईज शिल्लक राहिलं. आणि तेच विचारलं बॉईज साठी काय येणार? तर बॉईज साठी येणार 3. तर तशाच पद्धतीने तुम्ही आणखी सिक्वेन्स लावू शकले असते. खालीलपैकी सहसंबंध ओळखा. पुस्तकाचा जसा प्रकाशकासोबत संबंध असते, निर्मात्याचा चित्रपटाचा कोणासोबत असते? निर्मात्यासोबत. चलो आगे. त्यानंतर गटातनं बसणारे पद शोधा. तर 1 0 दिलाय, 3 8 दिलेला आहे, नंतर 6 35 दिलाय. ते 1 चा वर्ग केला तर बाबू 1 येते, 1 मधून 1 मायनस केला तर काय? 0 आला. 3 चा वर्ग होते 9, 3 चा वर्ग किती? ते 9. 9 मधून जर 1 मायनस झाला किती राहते? 8 आहे इथं. 6 चा वर्ग होते 36, आणि 36 मधून जर 1 मायनस केला आपण काय येतात बेटा? 35 येतात. 35 आहे. आणि 7 चा वर्ग किती होते? 49. 49 मध्ये जर 1 मायनस केला, 49 मधून 1 मायनस केला 48 यायला पाहिजे होतं. तर हा जो काही क्रम गट दिलाय ना, हा काय विसंगत आहे. त्याने तेच विचारलं तर बरोबर नसणारा गट कोणता? तोच आहे. लांबीचे एसआय एकक काय आहे? तर हे तर तुम्हाला पाठ पाहिजे. लांबीचे एसआय एकक काय आहे? तर मीटर आहे. अशा पद्धतीने आपला प्रश्न पेपर होता. तुम्हाला कसं वाटलं विश्लेषण? पहिला पेपर होता. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर शक्य होत असेल, तुम्ही अमरावती जिल्ह्यातले असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.